तरह से समझाई वो काफी अच्छे से समझ गई। बट जो इम्पोर्टेंट है कि जब समझो नेटल का मेरा गुरु है वो तस्करांश में है, ठीक है ना। तो तस्करांश के ऊपर से कभी समझो शनि जाता है या शुक्र जाता है या मंगल जाता है, वही सामने से या उसके उसके वेद के पोजीशन से नहीं, बट ऑन द सेम पदा। बराबर है। ओवरलैपिंग जब भी कोई राशि से होता है कोई ग्रह का, जी तो सर। उसमें भी इफेक्टेड हो जाता है। अच्छा तो सर्वतोमुख उस चक्र ये जो है हम्म। हमारे वेद के कारण हमको वो चार्ट बनाना पड़ता है या देखना पड़ता है। राइट सर। लेकिन अगर ओवरलैपिंग भी होता है तो पर्टिकुलर दैट हाउस इज गोइंग टू हम्म। बी इफेक्टेड। राइट। नमस्कार सर. नमस्ते नमस्ते। नमस्कार हा सर्वांना. आम्ही ऐकतोय तुमचं दोघांचं संभाषण. अभ्यास पूर्ण चालू आहे ना, म्हणून ऐकतोय. नमस्ते। हाँ थैंक यू मैडम। तो मतलब उसका समझो तस्करांश का के ऊपर से तस्करांश मूल में गुरु बैठा है, उसके ऊपर जब शनि वही वही अंश पे आएगा या वही पदा में आएगा, तो वो तस्करांश के जैसा शनि का जो भी मतलब गुरु का जो भी स्थान है वो हिसाब से उसका फल देगा। 100%। अभी वो तस्करांश जो है वो मेष राशि में है या धनु राशि में है? मेष राशि का तस्करांश हाँ, मतलब तो मेष राशि में अश्विनी अश्विनी का का पहला पहला। पद। हाँ, हाँ तो अश्विनी का पहला पहला चरण पद। जो है तो वहां पर कोई भी ग्रह आएगा तो अभी जी पहले फिलहाल अभी आने वाला प्लैनेट है वो, एक तो सूर्य आएगा, नंबर आके राइट गया सर। है। सूर्य आके गया है। सूर्य आके तो गया है सर। वहाँ वहाँ पर शनि महाराज आएंगे 2027-28 में। तो राइट। 2027 में शनि महाराज आएंगे तभी आपको आपके जीवन में समस्या खड़ी होगी। हाँ और मतलब ये वो एग्जाम्पल पूछ रहा हूँ सर मैं आपको बेसिकली। तो बाकी काफी जैसे सुषमांश है कि जिसके ऊपर से काफी ग्रह जाएंगे, चंद्र बहुत बार जाएगा। हाँ, तो भी वो पर्टिकुलर आवर्स में आपको तकलीफ हो सकती है। राइट राइट। यस। तो तस्करांश इज टिपिकली मीन्ड के भाई इट इज समथिंग माल प्रैक्टिसिंग, राइट। नहीं, अभी वो इट इज डिपेंड अपॉन योर एसेंडेंट। कौन से एसेंडेंट में वो प्लैनेट जो है वो कौन से हाउस से जा रहा है। अगर वो कन्या लग्न को षष्ठ स्थान से जा रहा है तो वहाँ पर आपकी कोई तो भी, या आपका नौकर है या आपके सगे में है, या वहाँ पर आपको चोरी हो सकती है। अच्छा और मेरा है ही धनु धनु लग्न में पंचम 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 में आएगा तो आपके फ्रेंड सर्कल में वहाँ पर तकलीफ आ सकती है। अच्छा फ्रेंड सर्कल से अभी फ्रॉम। राइट। हाँ, तो धनु राशि को मेष राशि जो है वो पंचम में आती है। पंचम में आती है सर, राइट सर। ऐसा है। ओके राइट सर, थैंक यू सर। थैंक यू। नमस्कार ताई. नमस्कार नमस्ते। सगळ्यांना. नमस्ते मैडम। नमस्कार नमस्कार. नमस्ते मैडम। नमस्कार. अनंत आटले सर. अनंत आटले सर. मैडम प्रार्थना लावा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्ते हा नमस्ते. बोला मी बोला. आलोय. हा बोला, तुम्हीच बोला मग. वक्रतुंड महाकाय तुम्हीच बोला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेश्वर भगवान की जय. नमस्कार नमस्कार. सर्वांना मनापासून नमस्कार. जे धन्यवाद. वेळेत आले त्यांच्यासाठी सुमन पुष्प देते मी सूक्ष्मातून, कारण ते लवकर आले म्हणून स्प्रिंकल करते. ओके उशिरा ओके. येतील त्यांना फुलाचे काटे देऊ. प्रमाणपत्र लवकर येणार त्यांना फुलं देऊ. प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र. होय होय. लवकर येणार आहे ना, नियमित लवकर येणारे विद्यार्थी. अजून 4 मिनिटं बाकी आहेत लोकांना यायला. नाही पण मी काल सांगितलंय 5 मिनिटं अगोदरच सगळ्यांनी ना. किती झालं ना, आपल्या भारतामध्ये इंडियन स्टँडर्ड टाइम वेगळा आहे. हो हो खरंय. हे सगळे विद्यार्थी तुमचे दाखवतायत तुम्हाला आमचा स्टँडर्ड टाइम वेगळा आहे ते. बरं का. पण मी नियमित आहे. हा मी बरोबर रेग्युलर असते.
आपल्याला जे रोज ज्ञान देतात चौगुले सर, जुनी कुंडलीच अजून चालू आहे हा. काल तुम्ही ऍबसेंट होतात म्हणून सांगते. जुन्या कुंडलीचे मधला जो चौक आहे त्यातले वेद बाकी आहेत, ते अजून बाकी आहे. तर तुम्ही उगाच नवीन कुंडलीत काही शोधू नका. आलं लक्षात? ऐकायला आलं ना मी काय बोलले ते? सगळ्यांना ऐकायला आलं? समोरून जुन्या आवाज आहे कुंडलीचंच मॅडम. विश्लेषण आहे. मॅडम ते समोर सुहास सरांचा माईक बंद करा. सुहास सरांचा माईक बंद करा. ते सुहास केला त्यांनीच बंद केला. आणि सगळ्यांनी आपले माईक बंद ठेवा. जेव्हा सर विचारतील काय डाऊट आहे का, तेव्हा ज्यांना बोलायचंय त्यांनी माईक चालू करायचं आणि बोलायचं. उगाचच माईक चालू मी माझा पण बंद करणार आहे आता, म्हणजे फक्त सरांचाच आवाज येईल आपल्याला. आलं लक्षात? सर एवढं आपल्याला व्हॅल्युएबल नॉलेज देतायत म्हटल्यावर आपण सगळ्यांनी आधी यायला पाहिजे. किती ठिकाणी आपण शिकलो, पण हे दिव्य ज्ञान आपल्याला या सरांकडून मिळतंय. हे गेल्या जन्माची पुण्याई आहे आपली, एवढं सूक्ष्म ज्ञान मिळतंय. तर सगळ्यांनी कमीत कमी टायमात या आणि सरांना वाट बघायला लावू नका, अशी मी नम्र विनंती करते माझ्या सगळ्या ज्योतिष मित्र मैत्रिणींना. 2 वर्ष अगोदर ओळखीत असून सुद्धा मला सर एवढे सरांच्याकडे सर्वतोभद्र शिकवतात हे माहित नव्हतं. 2 वर्ष संपर्कात आहे आणि सरांच्या. सर त्यांचं काय ग्रुपवर दुसऱ्यांच्या काय टाकत नाहीत, सगळ्यांना ऑब्झर्व करतात. ते सगळ्यांना ऑब्झर्व करतात फक्त. कोण काय करतंय लक्ष असतं त्यांचं बारीक. मला माहितीच नाही माझ्या ग्रुपवर आहेत ते 5 वर्षापासून. मला खरंच माहिती नव्हतं. अनंत खटले सरांमुळे माझं आणि त्यांचं संभाषण झालं. मला पण माहित नव्हतं. हो 5 वर्ष. बरं मी काय काय करते, कुठचा व्हिडिओ काढलाय, काय बोलले, काय शिकवलंय, सगळं बारीक लक्ष. म्हणजे एक्सरे काढलाय त्याने माझा 5 वर्षात माझ्या मेंदूचा, असं म्हणायला हरकत नाही. एवढे बुद्धिमान आहेत ते. नाही असं काही नाही काही. आपल्याला वाटतं फक्त असं काही नाही. फक्त कसं आहे की मी तुमच्या ग्रुपला का हे करत नव्हतो, कारण कधी आवडतं कोणाला, कधी आवडत नाही. मग ते उगाच आपल्याला हे नको ना, ऑब्जेक्शन नको. आता माझ्याकडे 35 ग्रुप आहेत, पण त्या 35 ग्रुपमध्ये काय कोणाला टाकायची परमिशनच नाही आहे. बरोबर बरोबर. मग ते लॉक केलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या प्रत्येकाची ग्रुपमध्ये सगळ्यांना ओपन आहे, मी ओपन टू ऑल. हो मॅडम बरोबर जरा आहे जरी ताई. क्यू सरांनी दिला असता ना तर आतापर्यंत आपले सर्वतोभद्र चक्र झालं असतं. काय? जरा तरी क्यू असं नाही हो, सरांनी त्याला योग लागतो, योग लागतो. ज्या वेळेला योग आले ना तेव्हाच आपण निवडले गेलो. आता सगळ्यांना मी टाकलं होतं पण फक्त 35 आले. 35 मधले पण 30-33 पर्यंत येतात. याचा अर्थ दिव्य ज्ञान ते घेण्याची त्यांची पात्रता नाहीये आणि आपली निवड भगवंतानी केलेली आहे. कळलं का? हे भगवंताचं ज्ञान आहे जे आपल्याला मिळतंय ते. मग ताई आता 30 झाले आहेत, प्रार्थना पण झालेली आहे. हो तर चालेल, सुरू करा, तुम्ही आज सुरू करा. बाकीचे रेकॉर्डिंग ऐकतील. आपल्याला जे काही सुरुवात करायची आहे तर आपला विषय झाला होता भावमध्यचा. तर हो मध्यचा. तुम्ही त्या ठिकाणी मगाशी त्या ह्यांनी लिहिलं होतं साहेबांनी, बापट साहेबांनी मला वाटतं, की रू म्हणजे दीर्घ स्वर कुठला आहे त्याच्याबद्दलचा. तर तो नैऋत्य दिशेला आणि वायव्य दिशेला रू रू नावाचा जो शब्द अक्षर आहे ते दीर्घ स्वराचं स्वरूप हे आहे. दीर्घ स्वर त्यातून घेतला जातो, म्हणजे तो एकच आहे, ई नाही आहे. तर रू असा जो आहे, बाकी सगळे ते छोटे स्वर आहेत. रू हा एकच पूर्णपणे दीर्घ स्वर म्हणून मी लिहिलं होतं की दीर्घ स्वराचा एकच हे आहे. कळलं का? तुमचा साऊंड जरा मोठा करा सर, माझं हो अगदी बारीक येतोय म्हणून म्हटलं. हा जरा जवळ ठेवा मोबाईल तुमच्या, म्हणजे मोठा आवाज मोबाईल येईल. जवळ नाही. नाही म्हणजे आज जरा खूप मला हळू येतोय आवाज ऐकायला. बघा आता हा आता जरा बरा येतोय. आता केला मी, हाय लेवलला केला. हा मग ते त्या ठिकाणी रूचा जो हे आहे तो नैऋत्य आणि वायव्य दिशेला रू जे स्वर आहे तो येतो. आता स्वराच्या ह्याच्यातून काय आहे की नैऋत्य दिशेला एखादा ग्रह जर भ्रमण करत असेल
आणि विशाख नक्षत्र आणि अनुराधा नक्षत्राच्या मधून जेव्हा त्याचा प्ले असेल तर त्यावेळेला रू नावाचं स्वर जे आहे ते तिथे कार्यरत होईल. आता रू म्हणजे ऋषिकेश आहे, ऋग्वेग आहे, तर अशा ह्या रूला हल्ली लोक काय करतात, आर वापरतात. तर र न वापरता रू वापरायचा असं आहे. कळलं का? बरोबर. हां, बरं. आता आपल्याला भावमध्याचा भाग विचार करायचा आहे. तर भावमध्य ही जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये आपले जे काही भाव येतात तर ते भाव कसे तयार होतात. सूर्य ज्या स्थितीला असतो तो जर त्या ठिकाणी केंद्राच्या जवळ असेल म्हणजे पुढे असेल तर त्या ठिकाणी भाव जो आहे तो रेग्युलर येतो आणि त्यावेळेला आकाश आपला कुठे जन्म झाला आहे त्याला इष्टसंपत्ती काळ जेव्हा आपण काढतो त्याच्यावरून भाव हा सिद्ध केला जातो. तर प्रथम भाव आहे जो असेल तसा, मग तो प्रथम भाव 10 डिग्रीचा असो, 2 डिग्रीचा असो, 5 डिग्रीचा असो. आता तुमचा प्रथम भाव जो आहे तो 15 अंशाच्या वरती आहे, म्हणजेच काय की तो 15 अंश भोगून पूर्ण गेलेला आहे. तर यदाकदाचित त्याच्यानंतरचे जे सगळे भाव आहेत ते 15 ते 17, 18 अंशाच्या जवळपासचे येतील, असा हा शिवलग्नाचा नियम आहे. प्रत्येक लग्नावरती राशी छोट्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे भावमध्ये जो आहे त्याच्यामध्ये तफावत येते. तर जर कोणाला भावमध्य साधन जर नावाचं पुस्तक असेल तर त्याने तो वापर करावा आणि त्याच्यावरती भावमध्य हा सिद्ध करता येतो. पण त्याला भाव साधन नावाचं एक छोटंसं काहीतरी मला वाटतं 5-50 रुपयाचं पुस्तक आहे ते. आता ह्या भावमध्याचा फलादेश आपण कसा द्यायचा, तर भावमध्येमध्ये जेव्हा आपण सर्वतोभद्र चक्र पाहणार नसून त्यावेळेला एखादा ग्रह जर समजा प्ले करत असेल, आता उदाहरणार्थ कर्क राशीला गुरुने आता 1 अंश भोगलेला आहे. तर 1 अंश भोगल्यामुळे त्या ठिकाणी कर्क राशी तुमच्या 12व्या स्थानात असून त्या ठिकाणी ती 3-18ला आहे. म्हणजे ती रास जी आहे तर ती 3-18 तिचा भावमध्ये आहे. म्हणजे एखादा ग्रह ज्यावेळेला 3 अंश 18 कलेला येईल त्यावेळेला तो भावमध्यला स्पर्श करेल आणि तो भावमध्य जो तुमच्या कुंडलीमध्ये 12व्या स्थानात आहे तर ॲक्च्युली भावाला ग्रह नसेल तर त्यावेळेला भावाला पण त्या ग्रहाची फलितं प्राप्त होतात. म्हणून कधी कधी आपल्याला अवलंबून राहावं लागतं की ज्यामध्ये भाव स्पष्ट असेल तर तो भाव स्पष्ट कदाचित चांगला आणि व्यवस्थित असेल तर त्यावेळेला तो ग्रह येताना त्याला अजून कालावधी किती आहे. तर उदाहरणार्थ चंद्र हा समजा त्या भावमध्यापर्यंत येण्यासाठी 18 अंशाचा जर आहे तर जेव्हा तो एंटर होईल कर्क राशीमध्ये तर त्यावेळेला तो साधारणतः तिथे 1 अंश चालायला 2 तास घेतो. तर 36 तासानंतर तो तिथे स्पर्श करेल, म्हणजे तो कर्क राशीचा भाव झाला. पण आजचा जो चंद्र आहे तो कुंभ राशीत आहे. मग ती कुंभरास कुठे आहे तर कुंभरास ती सप्तम स्थानात आहे. मग सप्तम स्थानाचा भावमध्ये आहे 17 अंश आणि आत्ता चंद्राने 13 अंश दूर झालेला आहे आत्ता सध्या. तर चंद्राने 13 अंश कवर केलेले आहेत. आता 4 अंश जाण्यासाठी तुम्हाला 8 तासाची वाट पाहावी लागेल. मग ज्या वेळेला तुम्हाला चंद्र हा त्या ठिकाणी कुंभराशीला म्हणजे सप्तम स्थानामधून जाईल त्यावेळेला त्याला स्पर्श होईल आणि चंद्र त्या ठिकाणी फक्त साधारणतः 2 तासाचंच फलित देण्याची आपण अपेक्षा करू शकतो. पण गुरुसारखा जर ग्रह भावमध्यमधून जात असेल तर त्यावेळेला आपल्याला साधारणतः 14 दिवसाचं फलित हे आपल्या नशिबामध्ये प्राप्त होतं. पण गुरु हा 12 वर्षानंतर येणार आहे तर त्यावेळेला 12 वर्षानंतर तो पर्टिक्युलर भाव आहे तर त्याच्यामध्ये ते चेंजेस होतात आणि त्यावेळेला ते फलित मिळतात. म्हणजे 12 वर्षांनी यदाकदाचित तिथून जाताना आपल्याला गुरु हा धार्मिक कार्यातला आहे, कर्क राशीतला आहे, त्याच्यामध्ये कदाचित स्पिरिच्युअल काही गोष्टी ज्या आहेत त्या माणसाच्या जीवनामध्ये होऊ शकतात, प्रवास होऊ शकतात, तीर्थयात्रा होऊ शकतात, धर्मकर्म होऊ शकतं. अशा तऱ्हेचं फलित जे आहे ते भावमध्याने देतो. मग आता प्रथम भाव जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. तो 17 अंशाचा आहे आणि तो सिंहराशीमध्ये 17 अंशाचा आल्यामुळे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या 17 अंशामध्ये येणारा जो नवमांश आहे तर तो नवमांश कसा येईल तर तो कन्या नवमांश येईल. 17 अंशाला कन्या नवमांश येतो. आता तो कसा शोधायचा तर ही जी राशी आहे ती अग्नितत्वाची आहे. तर त्यामध्ये 10 अंश 13 अंश 20 कलेला कर्क नवमांश समाप्त होतो. 13 ते 16 40 सिंह नवमांश आहे आणि
13 ते 16:40 हा जो आहे सिंह नवमासानंतर कन्या नवमास लागेल 16 अंश 40 कलेनंतर. तर तो भाव जो आहे तो 17 अंश आहे, म्हणजे त्याला 20 कलेचा भाग जो आहे तो मार्जिन मिळालेला आहे. म्हणजे तिथे पूर्वा नक्षत्रामध्ये जेव्हा एखादा ग्रह जाईल त्यावेळेला त्या ठिकाणी तो द्वितीय चरणामध्ये त्या ठिकाणी, कारण तो द्वितीय चरणातला भाव आहे. तर पहिला चरण जे आहे ते सिंह नवमास आहे, दुसरं आहे ते कन्या आहे. मग त्या ठिकाणी तो जेव्हा ग्रह प्ले करेल, आता तो ग्रह कोण असेल, तर आता समजा शनी महाराज जर तिथे प्ले करत असतील तर ते आता बरीच वर्ष त्याला आहेत, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी लग्नस्थानावरती 17 अंशाला साधारणतः 1 महिना, म्हणजे 1 अंश जाण्यासाठी 1 महिना लागतो. तर 1 महिन्यामध्ये जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही घडामोडी अशा तऱ्हेच्या होतील की जेणेकरून जातकाला लग्नस्थान असल्यामुळे चिंताग्रस्त जातक होऊ शकतो. अशा वेळेला जेव्हा लग्नामध्ये, जेव्हा ज्योतिषामध्ये असं आहे ते शनी महाराज जेव्हा एका वर्षातून जेव्हा 2.5 वर्ष त्या एका राशीमधून भ्रमण करतात, तर त्या दरम्यान अनेक ग्रह येऊन त्यांना भेटून पुढे जातात. तर जसं आपण शनी महाराजांचं दर्शन घेतो तसं स्थिती जी आहे ती हे सप्तग्रह जे आहेत ते त्या 2.5 वर्षामध्ये शनीच्या जवळ जाऊन पुढे जातात. म्हणजे तो एक आज्ञाकारक पार्ट आहे. म्हणजे तिथे सूर्याला सुद्धा दर्शन घ्यावं लागतं. चंद्र तर प्रत्येक महिन्याला घेतो. मग बुध शुक्र जे आहेत ते वर्षानंतर एखाद्या याच्यामध्ये त्या ठिकाणी येतील. पण शनी हा त्या ठिकाणी मुक्कामाला आल्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील तर त्या घडामोडी यथाकथाची चिंताकारक ग्रह किंवा चिंताची कशा संदर्भात असेल. आता इथे सिंहराशीला शनी महाराज जे आहेत ते कधी आले होते, तर त्यावेळेला 1978-79 साली आले होते. आता 78 आणि 79च्या याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपण 30 नाही तर 2009चा साधारणतः कालावधी असेल. तर त्या दरम्यान त्या जातकाला तिथून प्रथम स्थानातून जाताना भावमध्येला जेव्हा स्पर्श झाला असेल तर त्यावेळेला तिथे काही चिंता उपस्थित झाल्या असतील, कारण का की तो पापग्रह आहे. आता त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी तिथे शनी आणि गुरुची युती ही साधारणतः 79 आणि 80च्या दरम्यान ही युती जी आहे ती सिंहराशीला होती. मग त्या याच्यामध्ये निश्चितच फायदेशीर भाग जो घडला जातो. शनी गुरु जे आहेत ते जाताना काय देतील, पण शनिचंद्र असेल तर चंद्र भयभीत होतो आणि जातकाची चिंता वाढवतो आणि त्याला साधारणतः तो भाव पार करण्यासाठी 1 अंशाला 2 तास लागतात. म्हणजे 2 तासामध्ये सुद्धा चिंताग्रस्त व्यक्ती होऊ शकते. अशा तऱ्हेचा भाव मध्य हा प्रथम स्थानासंदर्भातील आपण वाचन केलेलं आहे. मग त्याच्यातून गुरु आणि शनी हे मंदगतीचे ग्रह असल्यामुळे त्यांना तिथे कालावधी जो आहे गुरुला 12 वर्षाने मिळतो आणि शनीला 30 वर्षानंतर तो या ठिकाणी मिळतो. पण शनीचं वास्तव्य दीर्घकाळ आहे, राहूचं वास्तव्य जे आहे ते 18 वर्षानंतर आहे आणि राहू हा 22 दिवस साधारणतः त्या ठिकाणी वास्तव्य करतो. मग 22 दिवसामध्ये सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही परिस्थितीमध्ये चिंता होते. मग अशी ही पर्टिक्युलर प्रत्येक स्थानं जी आहेत, मग तिथे धनस्थानामध्ये राहू हा धनस्थानातून लग्नस्थानात येतो, तर धनस्थानातून लग्नामध्ये येऊन नंतर तो 12व्या स्थानात जातो. तर तशा प्रकारे आत्ता केतूचं जे भ्रमण आहे ते सिंहराशीतून लग्नामधून चाललेलं आहे. तर केतू हा वाईट ग्रह आहे असं नाही. तर त्या ठिकाणी एखादी काही, आता हे आपण जे शास्त्र करतो तर ते सुद्धा एक आध्यात्मिक पार्ट आहे तो. मग त्याच्यावरती केतूला ती गोष्ट आवडते आणि त्याच्यातून तुम्ही एखादं जे आध्यात्मिक ज्ञान सुपूर्द करीत आहात तर त्यासुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी बेनिफिट मिळतो. म्हणजे या वर्षीच्या दरम्यान आपण सांगू शकतो की यदाकदाचित तुमच्या कुंडलीतून प्रथम स्थानातून केतू जेव्हा भ्रमण करेल त्यावेळेला तुमच्या हातून धर्मकर्म सत्कर्म ही होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला त्याच्यापासून तो अलिप्त ठेवतो. म्हणजे केतू असा आहे की त्यागी ग्रह आहे. मग कदाचित तुम्ही जास्ती बेनिफिट न घेता तुम्ही तुमचं कार्य करू शकता. अशा तऱ्हेचा फलादेश जो आहे तो प्रत्येक ग्रहाचा भिन्न भिन्न फलादेश आहे.
मग त्याच केतूमध्ये शनीमध्ये ज्या वेळेला केतू जर तिथे असेल तरी सुद्धा त्या 1.5 वर्षामध्ये सगळे ग्रह येऊन भेटतात. फक्त शनी भेटेल की नाही भेटेल, कारण का शनी मंदगतीचा आहे. मग गुरु 12 वर्षांचा तिथे येतो. तर त्यावेळेला जेव्हा सीमेमध्ये केतू असेल, तर आत्ता गुरु महाराज जे आहेत ते कर्केमध्ये आहेत, तर ते त्या ठिकाणी दोघांची भेट ही निश्चित होणार आहे. तसंच त्या ठिकाणी गेल्या वेळेला मीन राशीमध्ये शनी राहूची युती झाली होती. ती अख्ख्या याच्यामध्ये साधारणतः 1968 सालानंतर त्यांची भेट जी आहे ती आत्ता घडली होती 1 वर्षापूर्वी. म्हणजे त्यावेळेला 34 दिवसाचीच त्यांचा तो त्या ठिकाणी एकत्रित युती होती. त्यानंतर ती युती झाली नाही. आता ती कधी 100-125 वर्षांनी होईल काही सांगता येत नाही. मग अशी ही जी काही युती असते त्यावेळेला काही घटना घडतात आणि तुम्ही बघितलं की ती मीन राशीमधली शनी आणि राहूची युती झाली. त्याच्यानंतर जगातले प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि जगामध्ये अनेक प्रश्नाला आपण सामोरं चाललेलो आहोत. तर तशा तऱ्हेने भावमध्येचा विचार करून तुम्हाला पर्टिक्युलर कोणत्या कोणत्या ग्रहांची युती होत असते, तर त्यावेळेला त्याच्यातून हे जेव्हा 2 ग्रह एकत्र येतात ते किती काळ राहतात त्याच्यावरती त्यांचा हेड ऑन पार्ट आहे. कदाचित एखादा ग्रह त्याच्यामध्ये वक्री असेल तर वक्री ग्रहाचं सुद्धा फलित जे आहे ते जातकाच्या तणाव निर्माण करण्यासाठी तयारी असते ती, आणि माणूस तणावग्रस्त होतो असा भाग आहे. बरं, आता काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा, मग मी पुढचं सांगतो. प्रत्येक स्थानातून जाताना प्रत्येक ग्रह जो भावमध्याला कसा कसा फलादेश देईल याचं आपल्याला विवेचन करायचं आहे. पण आत्ता शनी महाराज जे आहेत ते फार दूरवरती आहेत. ते आता तिथे येण्यासाठी भरपूर कालावधी लागेल. साधारणतः नाहीतरी 12 वर्ष लागतील सिंह राशीला. आता मिनेला आहेत, तर कन्या रास जी आहे ती समसप्त म्हणजे 15 वर्षाची आहे. त्याच्यानंतर सिंहेला 18 वर्ष, साधारणतः 17 वर्ष 16 वर्षाचा कालावधी आहे. बोला, आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा, आपण त्याच्यावरती विचार करू. हा, आता अष्टम स्थानात मीन रास आहे सिंह लग्नाला, आणि हो. शनी जो आहे ओरिजिनल कुंडलीत तो काहीतरी 18 डिग्रीवर आहे. मग ज्या वेळेला तो 18 डिग्रीवर येईल तेव्हा तो काय इफेक्ट करेल? त्याचा इफेक्ट असा आहे की शनी हा जो आहे तो माणसाच्या जीवनातील परिवर्तनाचा कारक ग्रह आहे. तर शनी जेव्हा जेव्हा एखाद्या राशीतून जातो त्यावेळेला जीवनामध्ये अकस्मात घडामोडी घडण्याची शक्यता असते आणि शनी हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्यामध्ये बदल आणतो. कधी कधी हा मीन राशीतला भाग आहे म्हणून तर त्या ठिकाणी तो मीन राशीत अध्यात्माची राशी आहे, व्यवसायाची आहे, पैशाची आहे, आर्थिकदृष्ट्या आहे. त्या काळामध्ये एखादी गोष्ट विकत घेण्याची शक्यता आहे. विक्री करणं म्हणजे पैसे पे करणं आहे. तर अशी एखादी वास्तू घेणं किंवा तत्सम कार्य करणं, गाडी घेणं अशासाठी खर्च करायला लागतो. तर ते एक परिवर्तन असतं. म्हणजे अकस्मात झालेले व्यवहारसुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे ओरिजिनल कुंडलीत ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणावर तो येणार आहे ती डिग्री, येस म्हणून विचारलं मी. येस येस इथे. आणि त्याच दरम्यान बघा ना, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जे काही व्यवहार केले असतील किंवा एखादी गोष्ट खरेदी केली असेल तिथे धर्माचं स्थान निश्चित असणार. म्हणजे धर्माचं स्थान म्हणजे काय, तर एखादं देऊळ, एखादं त्या ठिकाणी कॉलनीमध्ये असणारी देवता, त्या ठिकाणी कुलदैवताचं तुम्हाला तिथे दर्शन घेणं, अधिकतम सोनं विक्री घेणं आणि विकणं अशा गोष्टी करणं, ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये. कारण मीन राशी जी आहे ती सोनं खरेदी विक्रीचं पण रास आहे. दशा महादशा अंतर्दशाचा विचार करायचा का या वेळेला? करायचं ना. तुमच्याकडे कुठल्या ह्याचं दशा आहे तर शेवटी दशाचा तुम्हाला एक तर तुमच्या चंद्राची दशा ही, तुमचा मूळचा चंद्र अनुराधामध्ये असेल तर अनुराधाला आत्ता कुठली दशा आहे त्याचा विचार करायचा. किंवा आत्ता सध्या ज्या वेळेला आपण व्यवहार करणार आहोत तर त्यावेळेला त्या दशेचा चंद्र आत्ता जसा कुंभ राशीमध्ये आहे आणि तो शततारका नक्षत्रामध्ये आहे, तर आजची दशा ही राहूची आहे. मग त्याच्यामध्ये प्रतिअंतरदशा, अंतर्दशा याचा विचार करून तुम्हाला जर तासामध्ये एखादी घटना काढायची असेल तर प्राणदशेमध्ये तुम्ही विचार करायला जाऊ शकता. दशा या बघायच्याच. दशा म्हणजे ज्योतिषशास्त्राची गुलू किल्ली आहे. सुरू केले, हो बरोबर आहे. त्या त्याशिवाय आपण पुढे बघितल्याशिवाय जाऊच शकत नाही. पुढे जायचंच नाही. त्या पहिल्या बघायच्या.
अगदी कृष्णमूर्ती पद्धतीत पण तशा बघतो आपण, नाही का? हो किती हो हो बोला. कुणाला प्रश्न विचारायचे आहेत? मधु निमकर, काही प्रश्न आहेत का? मंजुषा व्यवहारे, काही प्रश्न आहेत? प्रतिभा जोशी, शर्मिला दळवी, प्रियांका मेहर, काही प्रश्न असले तर तुम्ही कॅमेरा उघडा, माईक ओपन करा आणि बोला. सर त्याचं तुम्हाला समर्पक उत्तर देतील. तर त्यासाठीच आहेत. ते म्हणतात माझं डोकं खा, किती खाता येते, पण आपण सगळे गप्पच आहोत. याचा गुणमिलन जो आपण करतो त्यात कसा वापर करायचा? गुणमेलन हा एक पार्ट जो आहे ना, हा एक टेबलचा पार्ट आहे. आता गुणमेलन तुम्हाला करायचं असेल तर ताराचक्राचा वापर करायचा. आता गुणमेलनामध्ये पती पत्नीचा जर विचार करायचा असेल तर एक लक्षात घ्या, किती जरी तुम्ही इकडे तिकडे गेलात तरी ज्या वेळेला सप्तम स्थानामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळू शकणार नाही. आपलं नशीब जिथे व्हायचं असेल तिथेच होणार. त्याच्यामध्ये गुणमेलनासाठी तुम्हाला काही चॉईस नाही, हे फक्त तुमचं समाधान आहे. पण लग्न होणं हा जो भाग आहे तो आपला पूर्वकर्मानुसार त्या ठिकाणी विचार केलेला आहे. अच्छा. काही लोक येतात ना, ते काय विचारतात माहितीये, आमचा जोडीदार कसा मिळेल त्याचं आम्हाला वर्णन करून सांगा. ठीक आहे, सांगूया ना, काय आहे त्यामध्ये. सप्तमावरून सप्तमेशावरून वर्णन करतो, पण तसाच नाही, मिळेल याची गॅरंटी नसते. नाही नाही, ऐका ऐका आता हे, असं ऐका, तसं नाही आहे. पहिली गोष्ट, जातक हा स्त्री आहे का पुरुष आहे हा पहिला भाग आहे. हं. त्यामध्ये स्त्री जर जातक असेल तर तुम्हाला सूर्य हा कोणत्या राशीत आहे, कोणत्या राशीत असल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं महत्त्व फार आहे. आता त्या ठिकाणी जर समजा एखादा सूर्य हा सिंह राशीत आहे, कुंभ राशीत आहे, ह्या प्रशासकीय राशी आहे, तर त्या प्रशासकीय राशी असल्यामुळे जातक हा कदाचित सरकारशी संबंधित असणारा असू शकतो, म्हणजे सरकार संदर्भात. आणि त्या ह्याच्यामध्ये जातकाला निश्चितच चांगल्यापैकी काळ असेल. दुसरी गोष्ट की तो जातक जो आहे तो कुठल्या नक्षत्रामध्ये आहे आणि स्त्री आहे का पुरुष आहे. तर स्त्री असेल तर चंद्राचा विचार करावा. आणि चंद्र जो आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर 2, 5, 8, 11 ह्या स्त्री राशी आहेत. 3, 6, 9, 12 ह्या ज्या द्विस्वभावी राशी आहेत. आणि 1, 4, 7, 10 ह्या स्त्री ज्या राशी आहेत ते चर राशी आहेत. मग त्या चर राशीमधून तुम्हाला शोधायचे आहेत की ह्यातला जो व्यक्ती असेल तो त्या याच्यामध्ये कार्यरत असणारा असेल. हा भाग आहे. आता त्याचं स्वरूप, त्याचं रूप, आता उदाहरणार्थ सांगतो. कधी कधी जातक हा दिसायला अति सुंदर असतो विवाहाच्या वेळेला, पण ज्या वेळेला त्याच्यावरती कुयोग होतात, पती पत्नी कोणी असो, तर त्या दरम्यान त्या रवीला किंवा चंद्राला जर समजा त्या ठिकाणी जर एखादी गोष्ट होत असेल तर आस्ते आस्ते हळूहळू त्यांचं जे चित्र आहे ते बदलत जातात. पण शेवटी तुम्हाला त्याची चॉईस, त्याचं वर्णन हे तुमचे ग्रह, स्त्रीसाठी रवी आणि शुक्र, तुम्हाला वैवाहिक जीवन चांगल्या रीतीने प्राप्त होईल का, अतिशय चांगल्यापैकी तुम्ही यश मिळवाल का, तर त्याला कारण आहे शुक्र. पत्नी जोडीदार, तर त्यासाठी चंद्र तुमचा व्यवस्थित असायला हवा, तो स्थानबली असायला हवा. तो जर राहूकेतुयुक्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच मानसिक ताण होण्याची शक्यता असू शकते. तो जर बुध असेल आणि चंद्राची युती असेल तर पत्नी ही चिकित्सक असते, व्यवहारी असते, आपल्यापेक्षा इंटेलिजंट असते. मग अशा तऱ्हेने तुम्हाला संकेत लावायचा असतो. तर जर समजा अमावस्याचा जन्म असेल तर कधीही त्याच्यामध्ये काही वाईट समजू नये. अमावस्या ही अतिशय सुंदर आहे आणि टॅलेंटेड असतं. मग अशा वेळेला एखादी व्यक्तीचा सूर्य किंवा एखाद्या व्यक्तीचा चंद्र हा कोणत्या राशीत आहे, तर राशींची तत्व इंटेलेक्च्युअल आहेत का, ऐशोआरामी आहेत का, धनवान आहेत का, व्यापारी आहेत का. मग पत्नी किंवा पती लग्न झाल्यानंतर व्यापाराला नवीन सुरुवात होईल का, भरभराट असेल का, तर त्यावेळेला चतुर्थ स्थानाचा अधिपती चतुर्थाला पाहत असेल
तर तुमचं लग्न झाल्यानंतर तुमची प्रगती प्रॉस्पेरिटी ही ठरलेली असते. ते चतुर्थ स्थानावरून तुम्हाला सांगायला हवं. चतुर्थामध्ये ग्रह असेल का, चतुर्थ स्थान गुरुदृष्ट आहे का, तर निश्चित तुमचं भरभराटीचं आयुष्य जाईल. असे अनेक पार्ट जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागतो. जसं की आता एखाद्या व्यक्तीचा 12वा गुरु आहे असं समजूया, तर 12वा गुरु असेल तर त्या ठिकाणी त्याची दृष्टी चतुर्थावरती आहे, तर घरामध्ये कुठल्याही तऱ्हेची कमतरता पडणार नाही आणि अशा रीतीने त्या जातकाचं जीवन परिपूर्ण असेल असं आपल्याला सांगता येतं. गुरु हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो 12वा गुरु असेल तर अष्टम स्थानात त्याची दृष्टी आहे, तर त्या ठिकाणी धनसंग्रह हा निश्चितच चांगल्यापैकी होईल. ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या विवाहाच्या बाबतीमध्ये भरभराट आहे का नाही आहे, तर त्या ठिकाणी तो जो पराक्रम स्थानातला गुरु असेल तर तो एवढं यश मिळवून देत नाही. तर तो त्या ठिकाणी पहिली दृष्टी सप्तमावरती असेल तर तिथे अडथळे निर्माण करतो. म्हणून मी 12वा आता गुरु कसं करते माहितीये सर, सप्तमेश म्हणजे जोडीदार, बरोबर ना? स्त्रीच्या कुंडलीत किंवा पुरुषाच्या कुंडलीत सप्तमेश म्हणजे जोडीदार. मग सप्तमेशावरून सप्तमेश कुठे आहे ते बघते आणि मग म्हणजे ती पत्रिका फिरवते सरळ मी. त्या स्त्रीची पत्रिका फिरवते आणि वर्णन सांगते. मग आता दशम स्थान झालं तर ती जोडीदाराची आई झाली. चतुर्थ स्थान झालं तर ते जोडीदारांचे बाबा झाले. म्हणजे उलट सगळं उलट होतं ते. येस, बरोबर आहे ना? हो मी हो, असं बरोबर करते. आहे, बरोबर आहे. पण आपल्याला जर एखाद्या सासूचं वर्णन बघायचं असेल तर सप्तमाचं चतुर्थ स्थान म्हणजे त्याची आई, तिची आई किंवा त्याची आई. हं. सप्तमाचं दशम स्थान म्हणजे त्या ठिकाणी चतुर्थ स्थान. मग अशा संकेत जो आहे तो परफेक्ट आहे. म्हणजे मी अशा प्रकारे करते तो कन्सल्टिंग. आता जोडीदाराचा भाऊ म्हणजे आपलं भाग्यस्थान बरोबर, बरोबर. असं आहे. कारण ते आणि सप्तमाचं तृतीय स्थान म्हणजे हा, भाऊ. भाऊ चतुर्थाचं तृतीय स्थान म्हणजे षष्ठ स्थान, मामाचं स्थान म्हणजे आईचा भाऊ मामाचं कसा स्थान. असेल हा भाग म्हणजे आहे. आपल्याच कुंडलीवरून, स्त्रीच्याच कुंडलीवरून किंवा पुरुषाच्या कुंडली येस, फिरवून, ती येस, फिरवून एक्सप्लेन करायचं. नक्की. त्यांना बरं त्यांना असाही प्रश्न असतो की मग जोडीदार कुठच्या दिशेचा मिळेल. पण आता काय आहे, जन्म हा झालेला जोडीदाराचा कुठे जन्म होतो, बरोबर? आता तो कुठेतरी तिसऱ्या देशात असतो आणि मग त्यांना प्रश्न असतो. मग मी त्यांना सांगते की तो जन्माला जिथे आला तिथून सांगणं शक्य आहे, पण आता तो सगळीकडे फिरतोय, तर आता कसं काय ते मी आधीच सांगणार तुम्हाला. मी असं सरळ सरळ एक्सप्लेन करते, हा त्यांचा कम्प्लिटली गैरसमज नको. हा गावठी विचार आहे. हो ज्या ते वेळेला पण असे, पूर्वी अरे हो, सुशिक्षित MBA झालेल्या भेटतात मुली मला भेटतात, प्रश्न बरोबर आहे. असे विचारतात. भेटतात, बरोबर आहे, MBA असे झालेल्या भेटतात. मुली. हा गावठी विचार आहे, त्याला तो गावठीच प्राधान्य विचार देऊ आहे. नये. प्राधान्य देऊ नये. पूर्वी काय देत नाही. असायचं की मी गावं त्यांना छोटी सांगते, हे बघा असायची. मला जेवढं सांगता आलं ना कुंडलीवरून तेवढं सांगितलं. ह्याच्यापेक्षा अजून तुम्ही किस काढायचा असेल ना, तर तुम्ही अजून कोण दुसरे असतील तर शोधा आणि त्यांच्याकडे अजून किसा ती कुंडली. अहो प्रत्येक आता तुम्ही मुंबईमध्ये राहता, आता मुंबईची मुलगी जाऊन सांगलीला लग्न करेल का? नाही करणार ती. नाही, सांगलीची मुंबई मुलगी सोडून मुंबईला गावाला येईल. जाणारच नाहीत. हा. ते छोट्या घरात राहतील, छोट्या घरात राहतील, पण मुंबई सोडणार नाहीत. त्या म्हणतील आम्ही ऍडजस्ट करू लहान घर, आणि हा पण काळाचा एरिया नाही महिमा चेंज आहे. करणार. काळाचा महिमा आहे. तर त्याकरता तुम्हाला असंच केलं पाहिजे. आणि गावच्या मुली मुंबईत यायला तयार नाही होत, कारण इथलं लाईफ फास्ट आहे, ते जमत नाही. बरोबर आहे. आता भावमध्याच्या बाबतीमध्ये आणखी कोणाला कळलं नसेल किंवा आपल्याला फलित करायचं असेल तर त्या ठिकाणी ग्रह आणि तुमच्यासमोर पत्रिका आहे, तर त्या पत्रिकेमध्ये भाव स्पष्ट कुठला आला आहे मध्यमध्ये तो सांगावा. तृतीय स्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, मग त्याच्यावरती कसा फलादेश करायचा हे तुम्हाला मी सांगेन. आता जी पत्रिका जी आपण वाचत आहोत तर त्या ठिकाणी चतुर्थ स्थानासंदर्भात वृश्चिक राशी आलेली आहे. आता वृश्चिक राशीमध्ये अनेक ग्रह त्या ठिकाणी फिरत जातात, पण जे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत ते बऱ्याच दिवसानंतर त्या राशीला तिथे येतात. म्हणजे गुरु 12 दिवसांनी येतो, 12 वर्षांनी येतो, राहू जो आहे तो 18 वर्षांनी येतो, शनी 27.5 वर्षांनी येतो. मग त्यावेळेला तसं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला कथन केलं पाहिजे. जे ग्रह कक्षेच्या आतले आहेत तर ते ग्रह चंद्र, सूर्य, बुध, शुक्र, मंगळ
हे अतिचारी ग्रह आहेत, म्हणजे लवकर फास्ट मुवमेंट आहे. तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये बदल साधारणतः वर्षानंतर एका राशीमध्ये येणार, म्हणजे त्या स्थानामध्ये, एका राशीमध्ये म्हणजे त्या स्थानामध्ये. तर त्यावेळेला तुम्हाला फलित देता येतं. बऱ्याच वेळेला असं असतं की विवाह होईल का, तर त्यावेळेला सप्तम स्थानाचा जो भावमध्य असतो, तर सप्तम स्थानाचा भावमध्य आणि लग्नस्थानाचा भावमध्य हा एकच असतो. तर अशा वेळेला त्या ठिकाणी लग्नबिंदूवरून सप्तम स्थानाच्या बिंदूवरती जर एखादा ग्रह प्ले करत असेल तर त्यावेळेला विवाह जमण्याची शक्यता असते. मग तुम्ही तसं ठामपणे सांगू शकता की आत्ता गुरु किंवा तत्सम शनी इथून जाणार आहेत, त्यावेळेला तुमचा विवाह होईल असं. म्हणजे तिथे भावमध्याला जे काही अंश आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. कारण का प्रत्येक कॅव्हिटीमध्ये आपण जन्माला येतो त्यावेळेला ते घेऊन येतो, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेने उच्चार करून किंवा दाखवून तिथे तुम्हाला फलादेश करता आला पाहिजे. मग उच्चीचा ग्रह येणार आहे का, नीचेचा ग्रह येणार आहे का, तर पहिली गोष्ट प्रत्येक राशीला हा जो आहे ग्रह प्रिय आहे का, त्या ठिकाणी तो त्याचा मित्र आहे का. आणि पुन्हा एकदा सांगतो की गुरु हा कोणत्याही राशीला शत्रू मानत नाही. फक्त तो अडचणीत आणणारा केतू आणि राहू आहे, त्याच्यामुळे गुरु भयभीत होतो. शनी आणि गुरुची युती भयभीत होणारी नाही, आणि ती युती प्रत्येक 20 वर्षानंतर एका राशीमध्ये होते. 60 वर्षानंतर पुन्हा त्याच राशीमध्ये होते. तर त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला 20 वर्षांनी एकेका राशीमध्ये, जसं अग्नितत्व आहे, गुरु कधीही तुम्हाला बघितलं तर सिंह कन्या ह्या 2 राशी आहेत, तसंच ऋषभ आणि मेष असं आहे. त्याच्यानंतर तिथे कुंभेला सहसा युती आढळत नाही, कळलं का, सहसा कुंभेला आढळत नाही. मग त्या ठिकाणी मेष ऋषभ सिंह आणि धनु मकर या राशीला तिथे युती आपल्याला सापडते. आता मध्येच शनी गुरुची युती धनुराशीमध्ये आणि मकर राशीमध्ये होऊन गेली होती साधारणतः 6 वर्षापूर्वी, कारण आता कर्क राशीमध्ये गुरु आहे म्हणून. तर 6 वर्ष मागे गेलात तुम्ही तर 2020 सालामध्ये त्या ठिकाणी गुरु शनीची युती ही त्या ठिकाणी झाली होती धनु आणि मकर राशीमध्ये. तर असा हा फलादेश करता येतो आपल्याला, कळलं. गोचर तुम्हाला ताबडतोब लक्षात असणं गरजेचं आहे. कोणत्या राशीमध्ये कुठले ग्रह कधी होते, कधी येणार आहेत, तर त्याचं जे काही पल्ला आहे, डिस्टन्स आहे, ते डिस्टन्ससुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर त्याच्याकरता मागच्या कुंडल्या ज्या तुम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर लगेच तुमच्या मेमरीमध्ये ती एखादी घटना जी आहे ती स्टोर होते आणि त्याच्यावरती तुम्ही फलादेश द्यायला चांगल्यापैकी प्रतिसाद देता. आणि भावमध्ये सुद्धा काम मला असं करतो. होतं, बोला हा बोला. जोशी बोलतोय मी सातारहून. हा हा बोला ना. एक मिनिट जरा प्लीज. ते जरा हा हॅलो, ऐकू येते का सर? हा येत आहे. हॅलो, हा बोला बोला का बोला जोशी साहेब बोला. ऐकायला येतंय जोशी सर, बोला बोला. हॅलो, जोशी बोलतो, ऐकू येते का? हा हा मला काय विचारायचं आहे, आता गुरु कर्क राशीला 2 तारखेला आलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कर्क राशीच्या लोकांच्या विवाहाच्या संदर्भामध्ये त्यांचं होऊ शकतं का? बघा, पहिली गोष्ट म्हणजे कुंडली मुळात जर दूषित नसेल. आता जातकाचा विचार करते वेळी जातकाचं जे काही आपल्याकडे प्रपोजल येतं त्याचं लग्न कोणतं आहे. कर्क राशीला गुरु आला म्हणजे सगळ्यांची लग्न होतील असं नाही, लग्न झालेल्यांची पण लग्न होतील असं नाही. बरं. पण जो ज्याचं लग्न करायचं आहे त्याचं ॲसेंडंट कुठलं आहे. मेष लग्न आहे त्याचं. मेष. मेष लग्न आहे. हा, मग मेष लग्न असेल तर तो चतुर्थात गुरु आहे, तर कर्क राशीतला आहे तो. तर त्यावेळेला त्या ठिकाणी यदाकदाचित शनीच्या योगात जेव्हा गुरु येईल, आता शनीच्या योगात आहे. कारण का सांगतो, कारण पहिला विचार करा.
कारण गुरुची दृष्टी मकर राशीवरती आहे म्हणजे शनी आहे. हो आता शनीच्या योगात गुरु आहे म्हणजे मीनेला शनी आहे. हो आता शनीची जी उलटी दिशा सुरू होईल त्यावेळेला गुरुचे आणि शनीचे अंश जवळपास येतील. तर त्यावेळेला शनी जो आहे तो पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये रेट्रोगेट होऊन येईल. त्याच्यानंतर त्याचा रिस्टार्ट होईल. पूर्वा भाद्रपदा जे नक्षत्र आहे तर ते किती अंशाला सुरू होतं हे आपल्याला बघितलं पाहिजे. कारण का की त्या ठिकाणी आपण बघितलं तर पूर्वा भाद्रपदा त्याचं एक चरण जे आहे ते कुंभ राशीमध्ये आणि त्याच्यानंतर 3 चरण जी आहेत तर ती मीन राशीमध्ये आहेत. मग त्यावेळेला तिथे स्पर्श झाला पूर्वा भाद्रपदा 10 अंशाला. तोपर्यंत गुरु जर 10 अंशाच्या इन बिटवीन येत असेल तर गुरु शनी मध्ये त्यांचा विवाह होऊ शकतो. असे विवाहाचे बरेचसे नियम आहेत ते लक्षात ठेवायला पाहिजे. आता हा नियम कळला का हे पहिलं सांगा तर मी पुढे जाईल. हो 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 समजलं सगळं. ओके ओके थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तुम्हाला गणिताशिवाय फलित मिळणार नाही. नाही. आता जसं गेल्या वेळेला गुरु महाराज जे होते हो ते त्या ठिकाणी मिथुन राशीमध्ये होते, स्वतःच्या राशीला पाहत होते. धन्यवाद. त्यावेळेला तिथे असं आहे की शनीच्या योगात होते का तर शनीच्या केंद्र योगात होते. हो कळलं का? मग तो केंद्रयोग सुद्धा त्या ठिकाणी परमिटेड आहे. मग तो केंद्रयोग परमिटेड का आहे? कारण का की त्यावेळेला शनी ज्या अंशावरती असेल आणि गुरु मिथुन राशीमध्ये ज्या अंशावरती असेल म्हणजे मीन आणि शनी आणि गुरु. आता याच्यामध्ये शनी महाराज 29 मार्च 2025ला त्या याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्यावेळेला गुरु तिथे त्या पर्टिक्युलर डिग्रीला आल्यानंतर एखादा व्यक्तीचा विवाह जर तिथे होत नसेल तर पर्टिक्युलर त्या ठिकाणी तुम्ही तारीख सांगू शकता, पण सप्तम स्थान योग्य असेल तर. आणि गुरु आणि शनीच्या कनेक्टिव्ह शिवाय तुम्हाला विवाह होत नाही. आता तुमचा विवाह कधी झाला साहेब? कोणत्या साली झाला जोशी साहेब? जोशी सर कुठे गेलात? तुम्हाला प्रश्न विचारलाय सरांनी. काय माहित त्यांनी म्यूट केलं की काय स्वतःला. दिसत नाहीत. असू दे, गेले असतील वॉशरूमला वगैरे गेले असतील. ठीक आहे, हरकत नाही. पुढे जाऊया. आणखी कोणाला विचारायचं आहे का विवाहाच्या बाबतीमध्ये? सर नाही सर, आउट ऑफ रेंज होते, आले आता ते परत आले का? हो आता आले. बोला. सर अनंत लक्ष्मण जोशी सर, तुमचा विवाह कोणत्या साली झाला होता? ते त्यांचं नाही, स्लो आहे एकदम, स्टेडी आहे चित्र. ते त्यांचं इंटरनेट गेलेलं आहे, स्टेडी आहे पिक्चर, त्यांची मुवमेंट होत नाहीये. स्टेडी आहे पिक्चर, त्यांचं नेटवर्क इश्यू आहे. नमस्कार सर, बोलू का? बोला बोला. हा बोला बोला. हा, माझ्या मुलाचं कर्क लग्न आहे आणि सप्तमात शनी आहे मकरेचा. तर विवाहाचा योग येऊ शकतो का आता? हा येऊ शकतो. तो 92-93च्या जवळपासचा जन्म असेल. हो 92चा, 20-5-92. मग 20-5-92च्या याच्यामध्ये असेल तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्या ठिकाणी सिंह राशीला सूर्य असेल आणि धनस्थानामध्ये असेल तो. कळलं का? हो बरोबर. हा, मग अशा वेळेला इथे गुरु आलेला आहे तर सप्तमाचा शनी किती अंशावरती आहे त्याला आधार घेऊन तुम्हाला मुलगा आहे हा, त्याच्यामुळे शुक्राचा संबंध येईल तर त्याचा जो विवाह आहे त्याचं विवाह जमेल. हा साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये विवाह जमू शकतो. आणि त्याच्यानंतर इन बिटवीन कर्केला गुरु असेल तेव्हा विवाह तुळशीच्या लग्नानंतर होईल. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. नेट गेलं तर त्यामुळे मला ऐकू आलं नाही काही. मला बोलता सर तुमचं तुमच्या लग्न कधी लग्नाची झालं? डेट हवी आहे. तुमच्या लग्नाची डेट हवी आहे म्हणजे आम्हाला पार्टी उकळायला बरी तुमच्याकडून.
सरांचा प्रश्न आहे, कळलं मॅडम पोचवत आहेत. सरांचा प्रश्न आहे तुम्हाला, तुमचं लग्न कुठल्या साली झालं? किती साली झालं तारीख सांगा. 12 जुलै 1989. 12 12 जुलै जुलै 1989. मग आता 89च्या दरम्यान त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वृश्चिक आणि धनु राशीमध्ये शनीचं भ्रमण होतं. कळलं का? बरोबर आहे सर. हो कळलं. हो हो. आता अशा वेळेला तुम्हाला तुमचं जे स्वतःचं असेंडंट आहे ते कोणतं आहे? स्वतःचं लग्न कोणतं आहे? फर्स्ट हाऊस. तुमचं लग्न कोणतं आहे सांगा. फर्स्ट हाऊस. जोशी सर. माझं लग्न धनु लग्न आहे. हा, मग धनु लग्न, मग त्या दरम्यान शनी एकत्र शनी जातानाच लग्न झालंय. सिंपल लग्न. गोष्ट आहे हो. किती वेळ लागतो? किती वेळ? नेटचा प्रॉब्लेम येतो माझ्याकडं. बरं ठीक आहे, चला धन्यवाद. तर एक प्रश्न होता. बोला मॅडम. जसं आपण जरा बाहेरच्या कुंडल्या म्हणजे 1-2 प्रश्न घेतले त्याच्याप्रमाणे, की एक जातक आहे, जातिका आहे, तर ती वृश्चिक लग्न आहे आणि तिचं दुसरं लग्न झालंय, पण ती दुसरं लग्न सुद्धा मोडायला निघालेली आहे. पण आता गुरु उच्चीचा आहे आणि उद्या शुक्र परिवर्तन होईल. दशा महादशांचा विचार आहेच, केतूची दशा चाललेली आहे तिची. तर मग डिवोर्सची शक्यता असावी का? तिच्या लग्न कुंडलीत चंद्र राहू आहे, लग्नात चंद्र नीचेचा आहे वृश्चिक म्हणून, आणि गुरु व्ययात वक्री आहे, व्ययात तुळेचा गुरु वक्री आहे. तर मग तिचा डिवोर्सची शक्यता गोचरीनुसार वाटते का तुम्हाला? शनी कुठेशी आहे मॅडम? शनी आहे शनी चतुर्थात कुंभेचा आहे वर्गोत्तम. शनी कुंभेचा जर असेल त्या ठिकाणी, तर त्यावेळेला जी पोझिशन होती ती 1994-95 सालची होती. 94चा जन्म आहे जातिकेचा, बरोबर आहे. 94चा हे आहे. तर अशा वेळेला कोर्ट कचेरी ही चतुर्थातला शनी करतोय. लग्नामध्ये राहू आहे का केतू आहे सांगितलं तुम्ही? राहू आहे. हा, मग त्याच्या मुखात शनी पाहतोय. जिथे जिथे तिचा विवाह होईल त्या त्या ठिकाणी चतुर्थातला शनी हा तिला, ज्याला आपण म्हणतो प्रॉपर रेसिडेन्स देणार नाही, आणि तिचा जो वाद असेल ना तो वास्तव्याचाच असेल, म्हणजे रेसिडेन्शियल म्हणजे राहणे, आणि तिला त्या ठिकाणी कुटुंबणा होत असेल त्या ठिकाणी पुन्हा लग्न होईल, पुन्हा कोर्ट कचेरी करावी लागेल. कारण का शनी षष्ठात पाहतोय, तर त्या ठिकाणी तुम्हाला तसंच ते तिथे येणारी रास वृषभ आहे, तर सौख्य तिथे बाधित होतं. कारण वृषभ राशीवरती शनीची दृष्टी आहे ना, कुंभेतला शनी पाहतोय ना त्या ठिकाणी. बघा षष्ठ स्थानामध्ये मॅडम मेष रास आहे तिकडे. हो, मेष राशीत शनी पाहतोय, बरोबर आहे. कोर्ट कचेऱ्या करणार म्हणजे तो कोर्ट कचेऱ्या तिथे करणार, आणि मूळचा गुरु तुळेचा पण पाहतोय. त्याचा अर्थ तिचा पुन्हा वाढवणार तो. नाही, विवाह होणार पुन्हा होईल. नाही सर, 2 विवाह झाले, सेकंड मॅरेज तुटायला आलेलं आहे. तिसरा पण होईल. अरे बापरे, पण मग हे तुटेल तुमच्या मते? होणार का? पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होणार का? येस. कधी कधी काही लोकांच्या जीवनामध्ये नियम असा आहे की चतुर्थामध्ये जर शनी असेल आणि तो स्वराशीचा असेल किंवा वृश्चिकेचा असेल, लग्नावर दृष्टी ठेवत असेल 10वी, आणि तिथे राहू असेल, तर राहूच्या मुखात सतत तो पाहिल, त्यावेळेला ती व्यक्ती सतत ती तणावग्रस्त असेल, असा नियम ज्योतिषशास्त्रातला आहे. म्हणजे तिचा सेकंड डिवोर्स पण होणार? हो. तिथे मेष रास आहे. मेष रास ही जी आहे ती स्वतःवरती दोष लावून लग्न मोडेल. आता मेषेतच आहे मंगळ, मग तो त्याच्यामुळे ते एकदम जोरात आता चढलेलं. तणाव झालेला आहे. पण तरी सुद्धा कसं असतं मॅडम, की ज्या वेळेला मेषेला शनी पाहतो कुठल्याही अँगलने, मग तुळेतला शनी पहा किंवा कुंभेतला पहा, तर त्याला दृष्टीने तिथे फळ मिळतं. मग यदा कदाचित असं असेल की नवऱ्याचा भाऊ किंवा नवऱ्याच्या कुटुंबातील काही व्यक्ती ह्या
त्रासदायक ठरत असतील म्हणून तिचा विवाह तिला नकोसा वाटतो वैवाहिक आयुष्य. त्यांचं जरा तिच्या चारित्र्यावरनं डाऊट म्हणजे संशय घेतात तिच्या वगैरे. हा. आणि ती म्हणते मला राहायचं नाही, जरा आई बरोबर त्या मुलाच्या वाद झाला, त्याचं पण दुसरं लग्न मोडतंय, तिचं पण मोडतंय. हे असंच आहे सगळं. अरे देवा. पण विवाह दुसरा होईल. तिसरा होईल. हो हो. पण मुलगी देखणी आहे. हो, देखणी आहे मुलगी. आणि वाटत नाही चेहऱ्यावरनं असं काही, ते तसं नाही म्हणजे की अचानक बघा, कसं बिहेव करते कळत नाही. लग्नी राहू असल्यामुळे हो, देखणेपणा. दुसरा भाग असा आहे की आता ते बोलायचं नाही, जाऊ द्या. पण त्या ठिकाणी काही गोष्टी ज्या असतात त्या अनप्रिडिक्टेबल असतात. हम्म. बरोबर आहे. कॅनॉट प्रिडिक्ट असं आहे. बरं, सर्वतोभद्र चक्रावरती या. आपण भलतीकडे चाललेलो आहोत. थँक्यू सर. थँक्यू. सर्वतोभद्र चक्राबद्दल बोला. पुढच्या वेळेला दुसरी कुंडली आपल्याला लावायची आहे. आत्ता जे काय आहे ते तुम्ही विचारून घ्या. जे काही विचारायचं ते विचारा. आता तुम्हाला मी भावमध्य सांगितला, तुम्हाला सूर्याचं नक्षत्र बिंदू विचारायचे असतील या पत्रिकेतले, आणखी ताराचक्र विचारायचं असेल, सूक्ष्मांशाबद्दल विचारायचं असेल. आता मी कालच्या याच्यामध्ये तुम्हाला जे नक्षत्र आहे अभिजित त्याच्याबद्दल सर्व इत्यादी माहिती दिलेली आहे इत्यंभूत. त्याच्यामध्ये आणखी काही तुम्हाला विचारायचं आहे का? कोण राहून गेलंय का ते विचारा. तर ताराचक्राच्या वर जो कॉलम दिलेला आहे, लग्न रवी चंद्र मंगळ बुध गुरु, त्याच्या खाली जे आकडे दिलेले आहेत ते आकडे काय कशाच वापर करायचा ते तो? भावमध्ये आहेत ना ते. अच्छा, बर. म्हणजे कसं असतं मॅडम की ज्या वेळेला आपला जन्म होतो ना त्यावेळेला आकाशामध्ये जो ज्या भावात म्हणजे ज्या राशीत आपला जन्म होतो त्यावेळेला इत्यादी भाव कसे असतील लोकेशनमध्ये, मग त्या ठिकाणी एखाद्या वेळेला आपला समजा जन्म भारतात झाला तर भारतामध्ये समजा त्या ठिकाणी शिव राशीवरती जन्म झाला असेल तर त्याच्या क्वाईट अपोजिट समजा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये कुंभ रास उदित असेल तर तिकडे तो भाव कसा असेल. मग त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर जपानमध्ये मिथुन लग्न असेल किंवा ऋषभ लग्न असेल तर तिकडे तो भाव काय कॅल्क्युलेट करेल असा भाग असतो. म्हणजे इथे संपूर्णपणे पाहताना तुम्हाला जर जातक शिवलग्नाला जन्माला आलाय मुंबईमध्ये तर त्यावेळेला तिथे स्पष्ट लग्न म्हणून काढलं जातं. स्पष्ट लग्नावरून दशम भाव हा निश्चित करतो आपण. मग त्यावेळेला तुम्हाला भावमध्याचा फलादेश हा पाहणं गरजेचंच आहे. ओके. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्रश्न विचारा सरांना. सर थांबलेले आहेत. नाही, कारण का प्रश्नाशिवाय ना पुढे आपल्याला जाता येणार नाही. मग तुम्ही कुठल्याही आता बघा ह्या पत्रिकेबद्दल तुम्हाला जे विचारायचं असेल, तुमच्या हातामध्ये पत्रिका आहे, तुम्हाला ताराचक्रामध्ये चंद्राचं नक्षत्र बिंदू आहे, सूर्याचं नक्षत्र बिंदू आहे, नाडी संदर्भात आहे. आपण गेल्याला संपूर्ण वेध घेतले होते. कुठला वेध कुठल्या दिशेतून, कोण ग्रह कोणता ग्रह कुठल्या ग्रहाला वेध लावेल, तो कुठल्या स्थानाचा अधिपती आहे, त्याच्यावरती कुठल्या तऱ्हेचा फलादेश मिळेल. तर त्या ठिकाणी सर्वतोभद्र चक्रामध्ये इत्यादी जे ग्रह आहेत तर त्यांचे वेध जे आहेत ते साधारणतः 3-3.5 दिवसाचे असतील. पण दुसरे जे ग्रह आहेत तर त्यांचा दीर्घकाळ 42 दिवस, 43 दिवस, 110 दिवस. मग त्याला वक्री, मार्गी, संभी, या संभीचं नाही पण वक्री, मार्गी, अतिचारी या ठिकाणी तुम्हाला त्याचा वेध व्यवस्थित करता आला पाहिजे. ग्रह कधी मार्गी होईल हे कॅल्क्युलेशन आपण त्याच्या पहिल्या सांगितलं होतं की शनी महाराज कधी वक्री होणार आहेत, ते मागे जाऊन किती अंश मागे जातील. तर साधारणतः 10 अंश मागे जाण्याची जी काही खगोलीय रचना आहे त्याला अनुसरून 10 अंश मागे जाण्याची स्थिती असते. शनी एका राशीमध्ये साधारणतः 2 वेळा वक्री होतो आणि नंतर 20 अंशाला आल्यानंतर परत कधी तो वक्री होत नाही. हा नियम आहे.
हे नियम तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. एकदा 20 अंश पार केल्यानंतर पुन्हा शनी वक्री होत नाही, कारण त्यावेळेला रवीची स्थिती जी आहे ती त्याच्याबरोबर कनेक्टिव्हिटीमध्ये असते. यदा कदाचित त्यावेळेला रवी त्याला अप्रोच करून त्या राशीमध्ये येण्याचा संभव असतो, म्हणून त्या ठिकाणी तो वक्री होणार नाही. उलट त्याची गती आणखी वाढेल आणि तो राशांतर करण्याच्या तयारीमध्ये असेल. ज्यावेळेला सूर्य रवीच्या मागे असतो किंवा कुठल्याही ग्रहाच्या मागे असतो, तर त्यावेळेला तो त्या ग्रहाला पुढे पुढे जाण्याची संधी मिळते आणि तो राशांतर करतो. मग तसंच ज्यावेळेला राशांतर होईल तर लक्षात ठेवा, पुढच्या ह्याच्यामध्ये समजा मार्च महिन्यामध्ये सूर्य हा कुंभ राशीला येईल, त्याच्यानंतर शनी पुढची गती वाढेल आणि नंतर मेष राशीमध्ये त्याचं भ्रमण करायला सुरुवात करेल. त्याला राशांतर म्हणतात. म्हणून खगोल पंचांग ही अशीच बनलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या लोकांनी काय केलं आहे, अरे बाप रे हे किती कठीण आहे, तुम्हाला नाही कळणार ते, अशी सगळी ॲक्टिंग करणारे लोक असतात. कळलं ना? फक्त कळतं ते त्यांनाच कळतं, आम्हाला काही कळणारच नाही आयुष्यामध्ये, कारण त्यांना शिकवायचंच नसतं हा मुद्दा. काही राग मान नका. नाही, बरोबर बोलताय तुम्ही सर, मी तुमच्याशी सहमत आहे. हा, पण मी शिकवते हा पंचांग सगळ्यांना. माझ्या विद्यार्थ्यांना मी पंचांग शिकवते. सर बोला. हा, या आता या पत्रिकेचा कर्मभाव मध्ये वृषभ 18-15, रोहिणी वृषभ म्हणजे तिसरं दशांश. नक्षत्र विद्यावंशात आहे. एक मिनिट, बरोबर आहे, विद्यावंशामध्ये आहे. हा, मग आता तर विद्यावंशात विद्यावंशामध्ये आहे म्हणून या शिकवण्याचं काम करतात असा अर्थ घ्यायचा का? येस येस, इट इज हा. थ्रू म्हणून विद्यावंश म्हणून म्हणजे जातक हा एज्युकेशनशी संबंधित कार्यरत होण्याची शक्यता इन फ्युचर असू शकते, असं आपण जातकाला सांगू शकतो. सांगू शकतो. बरोबर. सांगू शकतो, yes. म्हणून त्याकरता भावमध्य वापरणं गरजेचं आहे. अरे हा, म्हणजे आता ते भावमध्याचा आणखीन स्पेसिफिक ऍप्लिकेशन कळलं की काय काय Yes, करते. ते कळलंच पाहिजे आपल्याला. आपले हो, विचार बरोबर. जे आहेत ते इट इज अ लॉजिक. आफ्टर हो. ऑल इट इज ऑल लॉजिकल. तर्कशास्त्र बरोबर. आहे. बरोबर. तेच तेच. चालेल छान, धन्यवाद सर, छान. धन्यवाद. म्हणजे असे प्रश्न. हा. रोहिणी नक्षत्राच्या वर 15, 42 आणि 69 ही वय कशाची दिलेली आहे? हा, ती वय म्हणजे आता समजा तुमच्याकडे एखादा जातक आला आणि त्या दरम्यान त्याचं डेट ऑफ बर्थ तुम्हाला माहिती आहे आणि ती माहिती पडते, त्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेट केलं की आत्ता जातक कुठल्या वयामध्ये भ्रमण करत आहे. तर त्या ह्याच्यामध्ये तिथे एखादा सूर्याचा नक्षत्र बिंदू तर कार्यरत नाही आहे. एखादा ग्रह तिथून जाताना जर तो पापग्रह असेल तर त्या ठिकाणी जातकाला जे काही हानी होणार आहे तर ती हानी अमुक एका वयामध्ये होऊ शकते असा तुम्ही निर्णय देऊ शकता. म्हणून तिथे वयाची रचना जी आहे ती ताराचक्राच्या अनुसरून वयाची निर्मिती केली जाते. तेव्हा तिथे तुम्हाला जन्मसंपत, विपक्षेम, प्रत्यरी, साधक, वध, मित्र, अधिमित्र याचा खुलासा करावा लागतो आणि त्याच्यावरती तिथे वय लिहिलेलं असतं. पण त्याच्यामध्ये जे नक्षत्र आहे ते नक्षत्रामध्ये तुम्ही विचार करू शकता की ह्या वयाला हे नक्षत्र कारणीभूत ठरणार आहे. तर सर्वतोभद्र चक्रामध्ये अशी पण सोय आहे की आत्ताच्या वर्षी तुमच्या जीवनामध्ये कुठलं नक्षत्र कार्यरत असेल आणि तिकडून जर एखादा ग्रह तिथून भ्रमण करणार असेल तर त्या वयामध्ये, आता जर एखाद्या पर्टिक्युलर वयामध्ये जेव्हा ग्रह भ्रमण करतो ते पूर्ण वर्ष त्या ग्रहाच्या किंवा त्या नक्षत्राच्या ताब्यात असतं आणि तो त्याच्या अनुसरून त्याचा फलादेश देतो. कळलं आता मॅडम? माझं वय 55 चालू आहे. काय सांगणार? हा, माझं वय आता 55 चालू आहे, तर ते काय सांगणार? काय तर तिथे तुमची कुंडली बघायला. तुमची कुंडली बघायला लागेल ना. बिन कुंडली बघितल्यावर कसं सांगणार? हा, कुंभ लग्नाची. अहो, तर नाही, तुम्हाला तुमची सर्वतोभद्रची कुंडली काढावी लागेल. हो. आता ही जी सर्वतोभद्रची कुंडली आहे त्याच्यात जी हा. वय लिहिली त्याच्यावरून त्याने एक्सप्लेनेशन केलं ना. अच्छा. मग तुमची कुंडली आपण जर ठेवली तर त्याच्यात हा. जे वय येतील त्यावरून ते सांगणार. हो, आलं का बरोबर. लक्षात? ओके ओके.
बघा परत सांगतो, जे वय आपलं असेल त्या वयाला अमुक एक नक्षत्र तिथे असतं, त्याला ताराचक्राच्या परून ते वय काढलं जातं. पण आपल्याकडे हा चार्ट असा आहे की तिथे तुम्हाला ताबडतोब वय आणि नक्षत्र आपल्याला मिळतं. आता पर्टिक्युलर नक्षत्रातून जर एखादा ग्रह जाणार असेल तर तुमच्याकडे ते ज्ञान असायला हवं की आत्ता ह्या वर्षी ह्या वयामध्ये माझ्या अमुक अमुक जातकाच्या कुंडलीतून इथून एखादा ग्रह भ्रमण करणार आहे, तर त्यावेळेला त्याला कोणत्या तऱ्हेचा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ रेवती नक्षत्रामध्ये आता शनी महाराज जेव्हा जातील त्यावेळेला जातकाचं वय काय असेल, तर एंटायर तो 13°20 कलेचा जो भाग आहे त्यावेळेला त्या ठिकाणी तिथून पसार होणारे म्हणजे प्रवास करणारे जे ग्रह असतील ते ग्रह शनीला भेटून जातील. त्या वेळेला त्या पर्टिक्युलर पोर्शनमध्ये घटना होत असतात. आणि जिथे जिथे ज्यांचा शनी मूळ जन्माच्या वेळेला असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जर इत्यादी ग्रह भ्रमण करीत असतील तरीसुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये थोड्या काळापुरता चिंता निर्माण होते आणि ती पर्टिक्युलर नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यानंतरच होते. म्हणून आपल्याकडे नक्षत्राचं डिव्हिजन 13°20 कलेचंच आहे. आलं लक्षात? सर चौगुले बोलतोय. नमस्कार. नमस्ते, बोला. आता ही जी पत्रिका आपण बघतोय 20/6/1967, यात आता तसं बघितलं तर 59 वय येते त्या जातकाचं किंवा जातकीचं. इथं प्रत्येरी उत्तराषाढा आणि प्रत्येरी ताराचक्र आलंय. तर इथं हे 59चं, पण इथं आता शनीचं काय हे दिसत नाही ना. नाही येणार. आता त्या ठिकाणी इथे 59ला काय जरी प्रत्येरी असलं तरी काय विशेष प्रभाव पडणार नाही ना त्याचा. 2 मिनिटं थांबा. ताराचक्रावरून तुम्ही जेव्हा फलादेश द्यायचा प्रयत्न करता तो फलादेश हा टेम्पररी असतो. पण आता आपली चर्चा जी चालू आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रेवती नक्षत्राला उत्तरेकडे जा आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राकडे जा. आता उत्तरा भाद्रपदा आणि रेवती नक्षत्रातून शनी महाराजांचं भ्रमण हे वर्तमान काळामध्ये होणार आहे. त्यावेळेला त्यांचं वय तिथे काय आहे ओके बघा तिथे त्यांचं वय काय आहे. सर 11:38:65 आहे. 11:38 आणि 65. 66. हो 65. मग आता त्या ठिकाणी रेवती आणि उत्तरा भाद्रपदा जे नक्षत्र आहे ना मॅडम, तर त्या ठिकाणी हे दोन स्लॉट जे आहेत ते जातकाला त्या वयामध्ये पर्टिक्युलर त्या वयामध्ये तिथून मोमेंट करणारा प्लॅनेट. आता राहू तिथून ऑलरेडी होऊन गेलेला आहे. आता राहू तिथे परत काही 16-17 वर्ष येणार नाही. पण शनी महाराज जे आहेत ते आता तिथून जात आहेत. तर त्यावेळेला त्या ठिकाणी उत्तर दिशेला शनी महाराज आहेत आणि तो वसंत संपात बिंदू आहे. जर तिथे एखादा ग्रह आला जोडीला, म्हणजे उदाहरणार्थ उत्तरामध्ये जे नक्षत्र आहे ते त्रिपाद आणि चतुष्पाद नक्षत्र, दोन्ही चतुष्पाद नक्षत्र जलराशीमध्ये येतात शनी आणि बुधाची. तर त्यावेळेला जर तिथून एखादा ग्रहाचं मोमेंट होत असेल तर जातकाला जर ग्रह कुठला असेल त्याच्यावरती त्या जातकाला त्या हाऊसबद्दल त्या पर्टिक्युलर स्थानाबद्दल चिंता जास्ती लागून राहते. आता समजा उद्या मंगळ जाणार आहे तिथून, आता मंगळ पुढे गेलेला आहे, पण तेव्हा तिथे होता तर त्या दरम्यान त्या ठिकाणी मंगळ हा त्यांचा भाग्याधिपती आहे, मंगळ चतुर्थाधिपती आहे. आणि आत्ता मंगळ त्याने क्रॉस केला आहे तो मेष राशीमध्ये. तिथे आता त्या वयाचा संबंध येत नाही. कळलं का मॅडम? हो. मग आता ज्या वेळेला मीन राशीमध्ये आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये मंगळ होता म्हणजे साधारणतः 3 महिन्यापूर्वी असं आपण धरून चाललो, तर त्या ठिकाणी कदाचित जातकाच्या जीवनामध्ये काही चिंता, काही हानिकारक गोष्टी, काही जिथे आपण म्हणतो वेळ, मंगळ हा त्या ठिकाणी धननाश करणारा ग्रह आहे, तर त्या ठिकाणी झाला असेल असण्याची शक्यता आहे किंवा होण्याची शक्यता आहे असं आपण फलादेश करू शकतो. पण पर्टिक्युलर वयामध्ये तिथे असणारा प्लॅनेट कोण आहे
तो बघितला पाहिजे. आता जसं राहू शततारका नक्षत्रामध्ये आहे म्हणजे तो खाली आहे, मग ते वय संपून गेलेलं आहे. हो बघा शततारका नक्षत्र आता जो आहे राहू त्या ठिकाणी मकर नवमाशामध्ये जर असेल तर वय ते संपून गेले, म्हणजे आता तिथे त्या वयाला राहूचा संबंध आला नाही. पण जेव्हा होता तर त्यावेळेला राहू तिथे नव्हता. ते वय चालू असताना त्यावेळेला राहू नव्हता. हो आणि ताराचक्रामध्ये मॅडम 3 नक्षत्रांचा आपल्याला ऑप्शन असतो. जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर मीन रास, कर्क रास आणि वृश्चिक रास या 3 राशी ज्या आहेत त्या 3 राशीमधून ग्रह जेव्हा प्ले करतात म्हणून ताराचक्राचे स्लॉट हे 3 आहेत. हो कळलं का? जन्म, संपत, विपतचे 3-3 स्लॉट आहेत. कारण का की 9 स्लॉटमध्ये 3 नक्षत्र म्हणजे 27 नक्षत्राचा फलादेश तुम्हाला करता येतो. ओके म्हणजे ऑप्शन्स आहेत. हो पण पर्टिक्युलर आत्ताच्या घडीला ज्या वेळेला शनीसारखा ग्रह जर तिथून जाणार असेल तर त्याला भेटून पुढे जाणारे ग्रह कोणते? आता राहू तर त्याला भेटणार नाही आहे, तिथे राहू ऑलरेडी निघून गेलेला आहे. आता राहू शततारकामध्ये आहे म्हणजे त्या ठिकाणी जातकाचं शततारका नक्षत्र कनेक्ट विथ द मिथुन राशी. मिथुन राशीमध्ये आद्रा नक्षत्र आहे ना. हो आहे हां असं म्हणजे अशा तऱ्हेने गणित करायचं असतं ते. चालेल तसं स्वाती नक्षत्राचं पण राहूशी कनेक्टेड आहे. पण जर राहूला एखादा ग्रह आता सूर्य कदाचित त्या ठिकाणी जेव्हा वेध घेईल स्वाती नक्षत्रातून त्यावेळेला राहू यदा कदाचित धनिष्ठा नक्षत्रामध्ये आलेला असेल आणि धनिष्ठा नक्षत्रामध्ये आल्यानंतर विशाखा नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य येईल त्यावेळेला यदा कदाचित जातकाला त्रास होण्याची शक्यता आहे. ती कधी? म्हणजे त्या ठिकाणी 15 डिसेंबरच्या अगोदर, 15 नोव्हेंबरच्या अगोदर, म्हणजे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान आपण बघितलं तर त्या ठिकाणी साधारणतः 1 नोव्हेंबरपासून जातकाला आपल्याबद्दल सांभाळून राहिलं पाहिजे जर तिथे राहू धनिष्ठा नक्षत्रामध्ये असेल तर. कारण तो तिथे वेध घेणार आहे आणि त्यावेळेला रवी आणि त्याचा समसप्तक वेध होण्याची शक्यता आहे. रवी जेव्हा वेध घेईल त्यावेळेला 4ही चरणातून राहूला वेध घेण्याची शक्यता आहे. पण राहू कुठल्या नक्षत्रात असेल तेव्हा तो वेध 3 दिवस 8 तासाचाच असेल. मग त्यावेळेला तुम्हाला इन फ्युचर कॅलेंडर आपल्यापाशी हवं की धनिष्ठा नक्षत्रामध्ये राहू कधी प्रवेश करणार आहे आणि त्यावेळेला सूर्य तिथे वेध घेणार आहे का. आता एकच ऑप्शन आहे तिथे की सूर्यच राहूला वेध घेऊ शकतो, शनी घेऊ शकणार नाही. मग हे जे गणित आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण इन फ्युचर ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्याच्या 1 तारखेच्या दरम्यान साधारणतः विशाखा नक्षत्रामध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करेल त्यावेळेला राहू हा धनिष्ठा नक्षत्रामध्ये असेल तरच तिथे तो वेधकर्ता ग्रह म्हणून विचार केला जाईल. तेव्हा त्यांचा एकमेकाचा समसप्तक योग होईल. हा मॅडम लक्षात आलं? समजलं सर समजलं. समजलं सर. एकदम डिटेल सांगितलं तुम्ही. सूक्ष्म एकदम. म्हणजे कधी वेध होतो तर वेधशास्त्राच्या वेळेला सन्मुख वेध हा जो आहे मग त्या ठिकाणी तो लागेल त्यावेळेला तिथे तुम्हाला काही वेळेला सूर्यापासून होणारे त्रास म्हणजे लग्नेश हा जेव्हा राहूला 3 दिवस 8 तासासाठी वेध घेणार तर त्या पर्टिक्युलर 3 दिवस 8 तास तुम्हाला मानसिक चिंता, शारीरिक चिंता, रवी हा आरोग्याचा कारक आहे तर त्या ठिकाणी आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. नेत्राचे प्रश्न, सूर्य हा नेत्राचा कारक आहे म्हणून त्याला विद्युन्मुख म्हटलेलं आहे. असं म्हणजे कुठला ग्रह वेध घेणार आहे त्याच्या रवी बरोबर सावधगिरी घ्यायला पाहिजे मला. 15 ऑक्टोबर पासूनच सेफ साईड शोधली पाहिजे. मग रवी जेव्हा वेध घेतो त्याच्या बरोबर ती गँग असते. शुक्र, चंद्र, बुध, तिथे ती अमावस्या होते. मग अशा वेळेला ग्रहण होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. राहूशिवाय ग्रहणं होत नाहीत. आता आपण खगोल शिकणार आहोत तेव्हा मी तुम्हाला सांगेन
ग्रहणाचा प्रांत कसा ओळखला जातो, कुठल्या प्रांतामध्ये ग्रहण होईल, कधी लागेल, मुंबईत का दिसत नाही, त्याला कारण काय आहे, असं हे सगळं आपल्याकडे ह्या एका चार्टमध्ये सगळं उपलब्ध आहे, फक्त शोधायचे आहेत. जसं आपण त्या शोधायचे. ठिकाणी तांदूळ निवडतो त्यावेळेला खडे बाजला टाकतो, तसं आहे. कळलं? म्हणून कठीण समजू नका. मी तर समजतो की सोपं आहे, कठीण समजू नका. कठीण समजलं की लोक म्हणतात अरे बापरे एवढं मोठं आहे का, आपल्याला नाही जमणार. समजायचं आपल्याला मर्सिडीज रोल्स रॉयस चालवायची आहे. फियाटचा जमाना गेला. बोला, विचारा आता आणखी काय काय विचारायचं आहे तुम्हाला. मी इंडिकेशन्स दिलेले आहेत सगळे. सगळे ग्रह कुठून जातील, कुठल्या ह्याला प्रवास असेल, कसा तो वर जाईल खाली येईल, काय करेल. जसं आता बघितलं आपण तर रेवती नक्षत्रामध्ये पूर्णपणे गेल्यानंतर मग भरणी नक्षत्र, तोपर्यंत गुरुला वेध घेणार नाही शनी, कारण गुरु त्यावेळेला मघा नक्षत्रात येईल, तर त्यावेळेला शनी हा अश्विनी नक्षत्रामध्ये असेल. मग नंतर शनी भरणी नक्षत्रात जाईल, त्यावेळेला गुरु परत खाली येईल आणि तो कन्या राशीमध्ये जाईल. अशी ही सगळी आकाशाची चाल असते. बरं, आम्हाला हे किती दिवसांनी, किती वर्षांनी येईल? नाही, कसं येणार शिकणार आम्ही? येणार येणार प्रयत्न केला तर येणार. येणार. मैं हूं ना, हा, मैं हूं ना. सबके लिए मैं हूं. आणि सर पण हो ना. काय सर? नाही, सर पण आहे ना. मी पाहुणा म्हणून येईन तुमच्याकडे. नाही काय नाही, आम्ही पाहुण्यांना घरच्यासारखंच आदरातिथ्य करतो. तुम्ही आहात म्हणून चिंता नाही. ताई रोज जरी थोडा सर जरी अभ्यास ग्रेट आहे. केला ना तरी प्रॅक्टिस पाहिजे. थोडा पाहिजे, जरी अभ्यास प्रॅक्टिस पाहिजे. प्रत्येकाने करावी. म्हणजे करायलाच पाहिजे. त्या ऍप मधून सगळ्यांनी घरातल्यांच्या कुंडल्या काढा हो आणि त्यावरून वेध शोधायचा प्रयत्न करा. सन्मुख वेध, डावा हो वेध, उजवा वेध. स्वतः प्रॅक्टिस केली ना की ऑटोमॅटिक येणार. ऑटोमॅटिक. टेबलावरती चार्ट म्हणजे ठेवा आणि तुम्हाला तिथे जो आपला हे असतो मार्कर, त्याने तिथे नोंदणी करा की तिथे हा वेध इथे लागणार आहे, अमुक काय ठिकाणी लागेल. माहितीये, तिथे जे ग्रह तर दिलेत त्यामध्ये आणि त्यांचे वेध बघायला ना, पट्टी घ्यायची, पट्टी, आणि बरोबर ती अशी ठेवायची त्या रेषेवर, बरोबर समोरचा वेध दिसतो. येस, बरोबर ना बरोबर सर? खरंय. तो मार्कर आहे, त्या ठिकाणी ऑलरेडी मार्किंग केलेलं आहे, तर तुम्हाला कठीण नाही. फक्त आपलं पंचांग पाठ हवं आणि त्याची गती पाठ हवी. म्हणजे गती त्या ठिकाणी गोचर जर माहित व्यवस्थित पाहिजे, असेल, गोचर माहित पाहिजे. आणि गती ही सूर्यावरती प्रत्येक ग्रहाची ठरली जाते राहू केतू सोडून. राहू केतूचे स्वयं गती आहे, कारण ते छेदन बिंदू आहेत म्हणून. किती अंशावरून आज चालू आहे, वेग चालू आहे ते सुद्धा कळलं पाहिजे. हो, किती अंशावरून वेग आणि चाललाय, किती कोणता ग्रह कुठून चाललाय, हे दिवस सुद्धा आपल्याला मोजायला पाहिजे. दिवस येस, मोजायला पाहिजे. म्हणजे एंटर झाल्यानंतर कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत सांगतो. ज्यावेळेला एखादा ग्रह वेधकर्ता ग्रह म्हणून असेल आणि तो जर कक्षेच्या पलीकडचा ग्रह असेल किंवा राहू केतू असेल, तर त्याची एंट्री त्या स्लॉटमध्ये कधी होणार आहे. तर राहू केतू हे सूर्याच्या भ्रमणावरती अदलबदल होत नाही, त्यांची कक्षा भिन्न आहे. पण जे गुरु आणि शनी जे आहे, जेव्हा ते एंटर करतात त्याच्या मागे किंवा पुढे सूर्य किती अंतरावरती आहे, तर पुढे जर असेल तर त्या ठिकाणी तो वक्री होण्याची शक्यता असते. बघा, जेव्हा क्लॉकवाईज आपण जेव्हा जातो आणि अँटी क्लॉकवाईज जातो, तर त्यावेळेला आत्ता शनी महाराज समजा मीन राशीमध्ये आहेत, ते कर्क राशीमध्ये गेला म्हणजे सूर्य क्लॉकवाईज जाणार आहे सर्वतोभद्र चक्रात. त्यावेळेला तो ग्रह वक्री होऊ शकतो, हा क्लू आहे. पण त्या ठिकाणी आता तुम्हाला
गुरु वक्री होईल का? तर जोपर्यंत सूर्याला गुरु ओलांडून सूर्य पुढे जाणार नाही, म्हणजे गुरुला ओलांडून सूर्य पुढे जाणार नाही, आणि तोपर्यंत गुरु वक्री होणार नाही. त्यांचे लिमिट्स आहेत. मग तो त्याच्या पुढे जाऊनच त्याला वक्री करू शकतो, आणि नंतर तो सूर्याच्या अंतरापासून जास्ती वाढ झाली तर तो वक्री होऊन जाईल. मग पुन्हा तो कनेक्ट होईल कधी? तर पर्टिक्युलर त्या नक्षत्राला त्याची कनेक्टिव्हिटी असते. जेव्हा 8वं नक्षत्र आरंभ होतं त्यावेळेला हळूहळू गती वाढते आणि ते नवपंचम योगामध्ये येतात. एक नवपंचम योग त्यांना वक्री करतो आणि दुसरा नवपंचम योग त्यांना मार्गी करतो. हे वाक्य तुम्ही तुमच्या वक्री मार्गीमध्ये लिहून ठेवा. जास्ती शोध. लोक काय करतात, अरे आता तो वक्री कधी होईल, नाही ते नंतर तुम्हाला शिकवतो वक्री कधी होईल. सारांश तोच आहे. पण हे लोक आपल्याला कधीही शिकवणार नाहीत. हे आता तुम्हाला फक्त या मॅडमकडे शिकायला मिळतंय असं अहो समजा. त्यांना येत असेल तर शिकवतील ना. त्यांना तो भाग येतच नसेल तर आहे. कसं शिकवणार? आडत नाही तर पोऱ्यात कुठून? आता हा आम्ही सगळा उजेड करून आणतो ना मॅडम, की लोक माझ्या ते जाम चिडतात, म्हणे एवढं शिकवायचं नसतं. मग काय शिकवायचं असतं? एक मनुष्य आहे तो फक्त पंचम स्थानावरती बोलतो. तर त्याला मी विचारलं, काय रे बाबा तू काय मॅटर्निटी होम काढले का? फक्त पंचम स्थानावरती बोलतो. त्याला दुसरं काही येतच नाही, फक्त पंचम स्थान. जिथे लेक्चरला जाईल तिथे पंचम स्थान. शेवटी मी म्हटलं, अरे बाबा दुसरं काहीतरी सांग, का तुझं मॅटर्निटी होम आहे की पंचम स्थानाबद्दलच बोलायचं? ताई लक्षात येतंय ना? हो हो होय येते. हो सर. तुम्ही सगळ्या विषयावरती बोललं पाहिजे. ऑलराऊंडर खरंय कशाला खरंय. म्हणतात? हा, मी सगळ्या विषयावर बोलते हा. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघा. एक तुम्ही पण व्हिडिओ तुम्ही रिपीट आहात. नसतो माझा. आप है, हम है. कळलं? राजकुमार आणि नाना असं पाटेकर आहे की आप है हम. हा हा नाना पाटेकर राजकुमार फार चांगले मित्र होते. चांगले. आणि दोघांचं सिमलग्न आहे. दोघेही, नाना फक्त कन्या राशीचा आहे आणि त्याचं सिमलग्न आहे. पुढे जाऊया ना. पुढच्या हा वेळेला बोला ना, दुसरी आता काय कुंडली घ्यायची. विचार? हा झालं पुढची का? काय? सगळं हा, झालं? आता आणखी काय काय सांगा. हे विचारतील तर मी तिथे पुढे हे करणार ना, कारण का वेद सगळे शिकवलेले आहे, ताराचक्र मला शिकवले तर आहे. काही प्रश्न दिसत नाही. मला सगळं डोळ्यासमोरच माझ्या येतंय पत्रिकेचं. असं दिसतंय चक्र असं फिरताना इंट्युजन आता मुळे. तुम्ही नोव्हेंबरचा किडा टाकलात ना डोक्यात त्यामुळे नाही उलट सर तेव्हा आणखीन बेस्ट असेल. मी सरांना व्हिडिओ कॉल करून सांगेन, बघा काय सर मी आईस्क्रीम खाते. व्हिडिओ कॉल या करू माझ्या. नका. व्हिडिओ कॉल करू नका. आपला नॉर्मल कॉल आहे. मी सहसा फोन बंदच ठेवतो. माझं दुसरं काम असतं ना, त्याला काही लिहायचं वगैरे असेल तर मी फोन चालू ठेवत नाही. नाही म्हणजे तो वाईट काळ पण माझ्यासाठी बेस्ट असणार आहे. बघा, वाईट काळ मॅडम असा विचार करू नका. परमेश्वर नाही जेव्हा मी काढतच नाही. मी प्रत्येक हा चॅलेंज म्हणून स्वीकारते सर. चॅलेंज आहे ते एक्सेप्ट करायचं. यू हॅव टू एक्सेप्ट युअर चॅलेंज अँड पाथ. बर, सर हा बोला. सूर्यात नक्षत्र बिंदू कुंडली हा जरा एक 5 मिनिटात परत रेफर करा. बोला, बोला ना, बोला. ते कुठचे मला ग्रह आता सांगणार त्यात तुम्ही. आपण आता या पत्रिकेवर बघितलं तर शूल आहे लग्नात, विद्युन्मुख आहे 12व्या स्थानात, निर्धात आहे भाग्यात, उल्का आहे सप्तमात, केतू षष्ठात, वज्र आणि कंप हे अष्टमात. हे तुम्ही बरोबर. सांगितलेलं आहे, फक्त इथं जरा रिपीट करा म्हणजे ते जरा जास्त आता असं आहे डोक्यात की त्या ठिकाणी शूलबिंदू हा लग्नामध्ये प्रथम स्थानामध्ये आहे.
तर हो त्यावेळेला शूलबिंदू म्हणजे काय, तर जातकाला एखादं तरी अंतर दुःख त्याला सॅटिस्फॅक्शन नाही म्हणतो आणि जातकाने कदाचित निर्णय चुकला असेल तर त्यावेळेला त्याची अंतर मनाची जी स्थिती आहे ती त्याला सतत सतावत असेल की आपलं आंतरिक दुःख जे आहे आणि हे पूर्वजन्माचं आहे. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी शूल नावाचा बिंदू हा अशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये अवतार घेतो, अवतरतो आणि त्या ठिकाणी जातकाला कधी त्याचा भोग येतो किंवा कधी त्याला त्या ठिकाणी हे येतं. तर यदा कदाचित त्याच्यात 2-4 नियम आहेत. एक तर वयपरत्वे, दुसरा भाग असा आहे की एखादा पापग्रह राहू केतू शनी हे राकेश जे आहेत हे 3 पापग्रह आहेत आणि ते जातकाच्या त्या पर्टिक्युलर नक्षत्रामध्ये त्याच्यामध्ये द्विपाद, त्रिपाद, चतुष्पाद अशा, आता जे लग्नस्थान आहे त्या लग्नस्थानामध्ये 2 नक्षत्र ही चतुष्पाद आहेत, एक त्रिपाद आहे. तर ते चतुष्पादामध्ये जर नक्षत्र असेल तर तिकडे एखादा ग्रह प्ले करेल गोचरीचा आणि त्या दरम्यान राहू केतू शनी जेव्हा तिथून जातील तर जातकाला शूल नावाचा बिंदू हा ॲक्टिव्ह होईल. मग त्याने त्याच्या पूर्वजन्मामध्ये केलेलं काही दुःख असेल किंवा काही गोष्टी असतील ते त्याला ह्या जन्मामध्ये त्याचा परिणाम भोगावा लागेल. अशा तऱ्हेची स्थिती ही शूलबिंदूमध्ये दर्शवली जाते. म्हणजे तो परिणाम एकतर रिपीट होईल किंवा भोगावा लागेल. भोगावं लागेल म्हणजे त्या ठिकाणी पर्टिक्युलर हा बघा. आता असं आहे की सांगतो तुम्हाला, मी घटना सांगतो. आता जर तुम्ही म्हणालात की लग्नामध्ये तो बिंदू आहे, ॲग्री, हा मग त्या ठिकाणी जातकाचा मूळचा शनी जो आहे हा कुठे आहे तर अष्टम स्थानामध्ये आहे. अष्टम हा स्थानातून लग्नस्थानामध्ये येण्यासाठी जातकाला साधारणतः आपण जर बघितलं तर 18 वर्ष लागतात, 16 ते 18 वर्ष. 18 इयर्स. मग त्या 18 वर्षी साधारणतः तो बिंदू जागृत होईल किंवा तिथून पापग्रह भ्रमण करेल तेव्हा. कळलं? हा आता तो ओके कुठल्या नक्षत्रात आहे तर तो जो 18 वर्षाचा जो भाग आहे तो साधारणतः त्या ठिकाणी 78 किंवा 79च्या दरम्यान त्या ठिकाणी जातकाला ते दुःख आलेलं असेल किंवा येणार असेल असं आपण संकेत देऊ शकतो. हा आता त्या दरम्यान जर आपण बघितलं तर राहू सुद्धा गोचरीचा येणार आहे का, तर राहू जर गोचरीचा येणार आहे तर मूळचा राहू जातकाच्या कुंडलीमध्ये हा कोणत्या स्थानात आहे तर त्या ठिकाणी जो राहू आहे तो कुठल्या पराक्रम स्थानात आहे का भाग्यस्थानामध्ये आहे तो आपल्याला बघायचा. कळलं? भाग्यात आहे. भाग्यात आहे म्हणजे त्या ठिकाणी तो मेषेला आहे. मग तो मेषेला असून तो त्या राशीपासून किती दूर आहे तर त्या ठिकाणी ती रास त्याच्या 9वी रास आहे. कळलं का? कारण राहू अँटी क्लॉक वाईज आहे म्हणजे 5वी रास आहे. बरोबर. राहू अँटी क्लॉक म्हणजे 5. आता 5 दिवस 7.5 तर पहिला यदा कदाचित फटका जातकाच्या जीवनात लहानपणी म्हणजे एज ऑफ 7.5 तर गणित असंच करायचं असतं कारण राहू रेट्रोगेट आहे ना. मग तो साधारणतः वयाच्या 7.5 वर्षी त्या ठिकाणी विराजमान होईल. मग आता 67 अधिक 7 74च्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये अशा वेळेला त्रास होऊ शकतो. कदाचित काही गोष्टी आठवतील. आता बाल्य अवस्था असते. आता त्याच्यानंतर पुन्हा मेजर अवस्थामध्ये कधी होईल जेव्हा जातक मॅच्युअर होईल तर त्याला. पण त्या ठिकाणी जे शल्य आहे, दुःख आहे ते जातकाच्या जीवनात प्रथम स्थानावरतीच अवलंबून आहे. जर समजा मुळात तिथे ग्रह असेल तर त्या घटनेचे नियम बदलतात. तर तिथे लग्नामध्ये कुठलाही ग्रह नाही म्हणजे गोचरीच्या ग्रहावरतीच जातकाला अवलंबून राहायचं आहे. मग आता तुम्हाला राहू कळला. हा बोला. तर लग्नामध्ये प्लुटो आहे त्याचा काय परिणाम धरायचा? प्लुटो हर्षल नेपच्यून सर्वतोभद्र चक्रामध्ये कधीही विचार करत नाही. प्लुटो अजूनपर्यंत पूर्ण एक राशी पूर्ण विश्व भोगलेला नाही. ओके ठीक. याप्रमाणे प्रत्येकाचं विद्युन्मुख, निर्धन, कंप वगैरे हे सगळं बघायचं. विद्युन्मुख म्हणजे असं आहे की आपल्या दृष्टीसमोरचं फळ. विद्युन म्हणजे नेत्र म्हणजे दृष्टी आणि मुख म्हणजे समोर.
तर विद्युन्मुख नावाच्या बिंदूवरती तो जो बिंदू आहे तो त्या ठिकाणी राहूयुक्त आहे का, तो कुठल्या राशीमध्ये आहे का, हे बघा तुम्ही. कारण सूर्यापासून तो बिंदू निर्माण होतो. कर्कित. तो कुठे आहे? कर्क राशीला आहे. विद्युन्मुख कोणत्या स्थानात आहे? 12व्या स्थानात. म्हणजे कर्क राशीला आहे. मग कर्क हो, राशीला तिथे गुरु शुक्राची युती आहे. आता तो कुठल्या हो. नक्षत्रात आहे? पुष्य आहे का आश्लेष आहे? कारण तिथे सुद्धा जलतत्वामध्ये 2 चतुष्पाद नक्षत्र लागतात. आश्लेषामध्ये. मग आश्लेषामध्ये गुरु आहे. आता अशा वेळेला विद्युन्मुख जे आहे तर त्या ठिकाणी चांगलं आणि वाईट ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये पकडतात. शूलमध्ये ह्या गोष्टी पकडल्या जात नाही. शूल म्हणजे दुःख, म्हणजे दुःखच, सुख नाही. आणि विद्युन्मुख म्हणजे चांगलं केलं असेल तर त्या ठिकाणी चांगलं फलित मिळेल, वाईट केलं असेल तर वाईट फलित मिळेल आणि त्याचं दृष्टी जे आहे ते समोर भोगायला लागेल. आता हे 12वं स्थान आहे, हे ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल हाऊस आहे. 12व्या स्थानातून जातकाच्या जीवनामध्ये यथाकदाचित धार्मिक गोष्टीचा जो भाग आहे तो करण्याचा त्याचा निश्चय असेल तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर त्यांना पॉझिटिव्ह मिळेल. मग आता जर समजा त्या अवस्था ती त्यावेळेला लहान असेल, ती व्यक्ती लहान असेल, पण हा बिंदू जो आहे विद्युन्मुख, हा जातक हा साधारणतः वयाच्या 18 वर्षानंतरचा, मग तिथे जर जे वय लिहिलेलं आहे तर ते वय चंद्रापासूनचं आहे. तर चंद्रापासूनचं ते वय आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी 27 वय आहे का बघा? 20 आहे. 20 आहे. नाही, आता चंद्र जर समजा त्या ठिकाणी अनुराधामध्ये आहे, त्याच्यानंतर लागणारं नक्षत्र आहे ज्येष्ठा, तिकडे वय दुसरं आहे आणि दुसऱ्या वयामध्ये 27 नक्षत्र ॲड केले तर 29 होतील. किती लिहिलेलं आहे? विद्युन्मुखच्या खालीच ना सर? नाही 28. हा, म्हणजे बघा कसं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो. चंद्र हा अनुराधा नक्षत्रामध्ये आहे, ते पहिलं वय आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठामध्ये नक्षत्र जे आहे ते दुसरं वय आहे. त्या दुसऱ्या वयामध्ये जेव्हा आपण ॲड करू तर त्या ठिकाणी आलेलं वय जे आहे तर त्याच्यात किती नक्षत्र ॲड करायची? 27. तर बघा तुम्ही कितव्या वयाला ते आलं असेल का? 18. बघा वय किती आहे? ज्येष्ठामध्ये 29 आलंय. हा, म्हणजे 27 आणि 2 29 ना. 27 आणि 2 29 झाले ना. 29 आले ज्येष्ठामध्ये. हा, मग अनुराध आश्लेषामध्ये किती वय लिहिलेलं आहे? 20. हा, पहिलं जे आहे, कारण का हा, मग त्याच्यापासून 7वं नक्षत्र अनुराधा आहे, कळलं का? आश्लेषापासून जे नक्षत्र आहे ते ज्येष्ठा 7वं नक्षत्र आहे, 9वं नक्षत्र, सॉरी 9वं. मग त्या ठिकाणी 29. मग 29 होईल. मग 29 मायनस 9 केले तर 20 होईल की नाही? हो. 20 मध्ये 27 टाकले तर 47 होतील की नाही? हो. मग तिथे 47व्या वर्षी एखादी घटना जातकाच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह होऊ शकते. कारण का? की तिथे गुरु ग्रह उपस्थित असल्यामुळे आणि तो उच्चीचा आहे. कळलं? अशा तऱ्हेचा संदर्भ आपल्याला प्रत्येक त्या ह्याच्यातला लावायचा. ते नोट्सवर दिलेलं आहे सगळं. येस. आता ताई 10 वाजायला आलेले आहेत, तर पुढच्या वेळेला दुसरी पत्रिका घेऊ. पुढच्या वेळेला सगळ्यांनी नवीन कुंडली काढायचे, कन्फ्युज व्हायचं नाही. ही कुंडली बाजूला ठेवा आणि नवीन कुंडली काढा नेक्स्ट टाइम. आणि सगळ्यांनी 8:30ला 5 मिनिटं कमी असतानाच या, म्हणजे सरांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. ओके. शुभरात्री मॅडम, कुठली बोला. कुठली कुंडली घ्यायची ते जर अगोदर कळतं प्रिंट काढून मी ठेवतो. टाकते मी टाकते परत. मी रोज टाकत असते सगळं. नाही, कुठली वाचायची आहे, कशावर अभ्यास करायचा आहे ते जन्मतारीख. ती असं सर्वतोभद्र चक्रासाठी नवीन एक कुंडली टाकलेली आहे ज्योतिष मित्र मिलिंदनी. ती मी आज पण टाकली, परत टाकते मी. म्हणजे मग तुम्ही ती बहुतेकाने काढली असणार झेरॉक्स, तुम्हीच नसाल काढली, फक्त तुम्ही तुमच्यासाठी म्हणून परत ग्रुपवर टाकते मी. ठीक आहे. हा, धन्यवाद ताई. चला मग.
चला आता आपण नमस्कार. सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. शुभरात्री भवतु. धन्यवाद सगळ्यांनी शुभरात्री आता जेवून नमस्कार. घ्या. गरम झालेलं जेवण थंड झालेलं सगळ्यांनी जेवून घ्या. शुभरात्री.